आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. एरती माईक दुःखाचे नती, नाही अद्यंती अवसान. अविनाश करे आपुलियायसे, लावी मना पिसे गोविंदाचे. एरती माईक दुःखाचे नती, नाही अद्यंती अवसान. तुका म्हणे का मरणची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. एरती माईक दुःखाचे नती, नाही अद्यंती अवसान. विठ्ठल प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग. जगद्गुरु जगदमान्य विश्ववंदनीय अध्यात्माचा कळस. अध्यात्म म्हणजे फक्त धार्मिकता नाही मायबाप. अध्यात्म म्हणजे वरिष्ठांप्रतीचा आदरभाव. अध्यात्म म्हणजे कनिष्ठांप्रतीचा करुणाभाव. अध्यात्म म्हणजे वेद वाचण्या अगोदर समोरच्याच्या अंतकरणातील वेदना वाचता येणं. अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत राहणं. अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीतून घडलेल्या महापुरुषांच्या जीवनातून आपलं जीवन चरित्र घडवणं. अध्यात्म म्हणजे फक्त पूजा अर्चना आणि प्रार्थना नाही, तर त्याप्रमाणे आपली दिवसभरातील प्रत्येक कृती असणं. एकंदरीतच अध्यात्म म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातातील प्रत्येक कार्य हे प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने करणं. अशी कलियुगातील मानवाला मोक्षाकडे जाणारी साधी सरळ आणि सोपी वैवाट निर्माण करून देण्यासाठी ज्यांनी गाथा या प्रकरणातून 5वा वेद निर्माण केला. महाराज आणखी सोपं करून सांगायचं म्हटलं तर नारळाला डोळे आहेत, पण त्या डोळ्यांनी ते कधी पाहू शकत नाही. सुईला नाक आहे, पण त्या नाकानं ते कधी गंध घेऊ शकत नाही. कपाला कान आहे, पण त्या कानांनी ते कधी ऐकू शकत नाही. बाटलीला तोंड आहे, पण त्या तोंडानं ते कधी बोलू शकत नाही. कंगव्याला दात आहेत, पण त्या दातांनी ते काही चावू शकत नाही. टेबलाला पाय आहेत, पण ते पाही कधी चालू शकत नाही. आणि बारकाईनं पाहिलं तर खुर्चीला हात आहेत, पण त्या हातांनी ते कोणतंही कर्म करू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे 84 लक्ष योनीमधून या मृत्यूलोकामध्ये या देहाला जे चैतन्य प्राप्त झालेलं आहे, ते चैतन्य संसाररूपी मुगजळामध्ये अडकल्यामुळं काय कारण परत्व प्राप्त झालं हे त्या मृत्यूलोकात देहाला समजलेलं नाही. आणि ते समजावून देऊन त्यातील चैतन्याला खऱ्या अर्थानं परमानंदाचा आनंद प्राप्त करून देण्यासाठी ज्यांनी या मृत्यूलोकामध्ये अवतार कार्य घेऊन 5वा वेद निर्माण केला, त्या जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणांचा बहुतेकांच्या पाठातील अनेक वेळा आपल्या समोर चिंतनाला आलेला अभंग माझ्या अल्पज्ञान आणि अल्पमतीनुसार चिंतन निरूपण सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल तुमच्यासाठी महिला वर्ग, कारण संध्याकाळी 7 वाजले आणि रिमोट आपल्या हातात आला आणि आपल्या घरात झी मराठी किंवा सन मराठी सुरू झालं की संध्याकाळी 7 वाजता तू तिथं, मी 7:30ला नको दूर जाऊ बाबा, 8 वाजता लेक माझी लाडकी आणि 8:30ला कन्यादान, हे सगळं उरकून तुम्ही आलात व्यक्त करतो आणि माझ्या चिंतन रूपी सेवेकडे प्रस्थान करतो. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, आज अभंगाच्या गुह्य चिंतनामध्ये प्रवेश करत असताना 16 एकदिवसीय आहे, म्हणून सुरुवातीला आज एक प्रश्न आहे आणि या प्रश्नाची उकल केल्याशिवाय अभंगाच्या गुह्य चिंतनामध्ये प्रवेश करणं अयोग्य ठरणार आहे. आणि प्रश्न असा आहे की इसवी सन 1200च्या कालखंडापासून आपल्याकडे कथा कीर्तन नामयज्ञ सोहळे सुरू आहेत. गेल्या अनंत काळापासून ही पंढरी आपल्या या मातीमध्ये अवतीर्ण होते आहे. मग तरीही 2024 मध्ये समस्त ग्रामस्थांनी एकत्र येत आणि विशेषतः आमच्या कमिटीनं एकत्र येऊन एवढं सुंदर नाम पंढरीचं आपल्या गावात आयोजन का केलेलं आहे. म्हणजे आजच्या आपल्या तरुणाईला खरंच नामसंकीर्तनांची गरज का आहे. लक्षात घ्या महाराज, या सृष्टीमध्ये 84 लक्ष योनी आहेत, पण वास्तव जीवन हे फक्त मनुष्याला मिळालेलं आहे. पण जगावं कसं हे मात्र समजलेलं. तुम्ही काय टेन्शन मध्येत का, भांडून आलेत का, मग बोलत चला. कारण सध्या काय झाले महाराज आले 2 तास बोलले नारळ पाकिट, तुम्ही महाप्रसाद घेतलेला घरी जाऊन झोपले. दुसऱ्या दिवशी अभंगही लक्षात नाही, महाराजही गायब.
लक्षात घ्या, नामसंकीर्तन म्हणजे श्रोता आणि वक्त्यातला संवाद आहे, आणि तो संवाद जेव्हा पूर्णत्वाला जातो तेव्हा नामसंकीर्तनाला कळत चढत असतो, म्हणून बोलावंच लागेल. मग 84 लक्ष योनीमधून हा देह आम्हाला मिळाला, पण कळाला नाही, कारण 84 लक्ष योनीमध्ये कोणती योनी पहा महाराज, प्रत्येक योनी आडवी आहे, पण चालायला मात्र सरळ आहे, आणि एवढा एकच सरळ आहे, पण चालायला सप्ताह आलता सप्ताहच बंद करतोय. माणसानं कसं जगावं आणि जगणं संपलं की कसं मरावं हे शिकवण्याचं जे कार्य करतं ते म्हणजे नामसंकीर्तन असतं. या पुढे जाऊन सांगू का, एखाद्यानं एखादा गुन्हा केला तर त्याला शिक्षा म्हणजे शासन करणारी जी व्यवस्था आहे, जी यंत्रणा आहे, ती यंत्रणा म्हणजे शासन यंत्रणा. पण त्याच्या मनात तो गुन्हा करण्याचा विचारच कधी येऊ नये म्हणून ते संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. आणखी सोपं आपल्या भाषेत सांगू का, गुड्डी गड्ड्यासोबत पळून गेली तर तिला शोधून आणणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे शासन व्यवस्था. पण आमच्या मुलांच्या आणि मुलींच्या मनात असे विचारच कधी येऊ नयेत म्हणून त्यांचे संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. देह हे काळाचे, धन ते मनुष्याचे काय आहे. लक्षात घ्या महाराज, येताना तुम्ही मी काही आणलं, जाऊ कमी बोलत चला, येताना तुम्ही मी काही आणलं नाही, जाताना काही नेणार नाही. आज आपलं काही आहे हा सुद्धा तुमचा आणि माझा भ्रम आहे, पण हेच वाक्य अध्यात्मशास्त्र आधारे जर पाहिलं तर येताना घेऊन आलोय तुमचं माझं प्रारब्ध आहे, आज करतोय ते आपलं क्रियामान कर्म आहे, आणि घेऊन जाणार आहोत ते तुमचं माझं संचित आहे. मग संचिताचं गाठोड जर आज व्यवस्थित बांधायचं असेल तर आजपासून आपली कर्म आपल्याला आदर्शवत करावी लागतील, आणि कर्म जर आदर्शवत करायचे असतील त्यासाठी संस्कार अत्यंत महत्वाचे आहेत. आणि आज मितीला संस्कार व्यवस्थेचं या संबंध जगाच्या पाठीवरील सगळ्यात मोठं विद्यापीठ जर कोणतं असेल ते म्हणजे नामसंकीर्तन आहे. आणि म्हणूनच आजच्या समाजाला एवढ्या सुंदर सोहळ्याची कीर्तन चांगा, कीर्तन चांगा होय अंग हरी रूप, होय अंग महाराज. अध्यात्मशास्त्र आधारे जर पाहिलं, मुक्ती म्हणजे मोक्ष करणारा राजमार्ग म्हणजे नामसंकीर्तन आहे. आणि तरुणाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर वैचारिकतेचा आदर्श विद्यापीठ म्हणजे नामसंकीर्तन आहे. आणि म्हणूनच आजच्या समाजाला एवढ्या सुंदर नामपंढरीची गरज आहे. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला तो भगवान परमात्मा आपलासा करण्याचा या मृत्यू लोकामध्ये उपदेश करतात. मग खऱ्या अर्थानं तुकोबाराय आम्ही एवढे सोपे आहोत का? कारण आम्ही सप्ताहाला जर जेवण असेल तर मांडवात बसायलाही जागा ठेवणार नाही. पण काही कारणास्तव जर सप्ताहाला जेवण नसेल आणि कीर्तन 9 ते 11 असेल, आम्ही 50ही राहू की नाही सांगता येणार नाही. आम्ही एवढे स्वार्थी आहोत, आम्ही आमच्या फायद्याशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही. मग आजच्या अभंगात तुम्ही आम्हाला उपदेश करताय की तो भगवान परमात्मा आपलासा करून घ्या. पण महाराज आमचा काही फायदा? आता इथं पहिल्या चरणामध्ये 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न की महाराज या मृत्यूलोकामध्ये आम्ही तो भगवान परमात्मा आपलासा का करायचा आहे?
आणि महाराज दुसरा प्रश्न असा आहे की कोणता भगवान परमात्मा या मृत्यूलोकात आम्ही आपलासा करायचा आहे. आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर घेऊयात की महाराज आम्ही खऱ्या अर्थानं सप्ताला जेवण असेल तर मांडवातही जागा ठेवणार नाही, पण जर सप्ताला जेवण नसेल 9 ते 11 कीर्तन असेल आणि आधी महाप्रसाद असेल तर आम्ही घरी जाऊन झोपल्याशिवाय राहणार नाही. आम्ही एवढे स्वार्थी आहोत, फायद्याशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही. मग आज तुमचा आम्हाला उपदेश आहे तो भगवान परमात्मा आपलासा करून घ्या. याचं काही कारण जगद्गुरु तुकोबराय सांगतात, कानाचे पडदे उडे ठेवून ऐका. मनुष्य जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाची धडपड सुखासाठी चाललेली आहे. मनुष्य दिवसाची रात्र करतो, रात्रीचा दिवस करतो, हाडाची काडा आणि रक्ताचं पाणी करून पैसा कमवतो. कशासाठी? महाराजांना देण्यासाठी. कशासाठी? सुखासाठी. सुखासाठी बंगला बांधला. 58 वर्ष फाटकी लुंगी लावून तुम्ही मुंबई, पुणे, कर्जत, रायगडला नोकरी केली आणि 58ला रिटायर्ड होऊन 5-50 लाख घेऊन तुम्ही वांद्रेत आले. आता प्रत्येक गावात एक टोळी आली. बाबा तुमच्या गावात आहे का नाही माहीत नाही, पण रिटायरमेंट नंतर कोणी 5-50 लाख घेऊन गावात येऊ द्या, त्याला मोकळं करेपर्यंत ही टोळी सोडित नाही. या रावसाहेब, बसा रावसाहेब, तुमच्यासारखा माणूस 4 गावात नाही रावसाहेब. फुगला रावसाहेब, मारली कुदळ. 2500 स्क्वेअर फूट गेले 25. 4च महिने गेले. तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही रावसाहेब. थोडीशी गरज आहे द्या रावसाहेब. आणखी 3 महिने गेले मोकळा रावसाहेब. 25 लाख बंगल्यात गेले, 25 लाख पाहुण्या रावल्याने जिरवले, तुम्ही झाले मोकळे. महाराज हे माझं वाक्य नाही. दारावरच्या कुत्र्याला जर भाकर मिळाली नाही तेही शेजारच्या घरात डोकवल्याशिवाय राहत नाही. महाराज सांगतात, जन हे सुखाचे, धिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे. कारण जोपर्यंत तुमच्याकडून फायदा आहे तोपर्यंत हा समाज तुम्हाला जवळ करणारे, ज्या दिवशी तुमच्या जवळचा फायदा संपला जवळचेही दूर करणारे आजच्या कलियुगातील वास्तव रीत आहे. आता सुखासाठी बंगला बांधला, सुख मिळालं महाराज. आता मनोमन 1.5 तास उत्तर शोधत चला. कारण आज परमात्म्याच्या चरणावरती जात असताना जर परमात्म्यानं आपल्याला आशीर्वाद द्यावा असं वाटत असेल तर पहिल्यांदा या मृत्यू लोकामध्ये त्यांनी दिलेलं चरित्र आणि चारित्र्याचा संगम आमच्या जीवनात उतरावा लागेल. तर आमच्या घराचं मंदिर होईल. आणि जर घराचं मंदिर झालं त्यात खऱ्या अर्थानं परमात्मा विराजमान होईल, तेव्हा या प्रपंचातला वास्तव परमार्थ साजरा होईल. आता सुखासाठी घर बांधलं, सुख मिळालं महाराज. सुखासाठी बायको केली ती तर मिळतच नाही म्हणा. आता का तुमच्या का बरं आहे? खायचं बरं आहे महाराज. आल्यापासून 35चे 35 नवरदेव पाहिलेत. तो भंडारा पालजून उठून उभा राहतो, बा आपल्या अंगावर पडतो काय. पण जाऊ द्या, मध्यस्थी चांगला होता, मिळाली. 2.5 लाख हॉलला भाडं दिलं, 3.5 लाखाचा डीजे आणला. रात्रभर सगळ्या मित्रांना व्हॉट्सअपला SMS करून फुलाची गाडी सजवली आणि दुसऱ्या दिवशी फुलाच्या गाडीत जी बायको घरी आणली तीच तुम्हाला आणि मला काय म्हणते. आता आम्ही काय वेगळे का बाबा? तुमच्या पुढे आल्यावर बोलतोय ना, सप्त्याला 7 दिवसांनी घरी गेल्यावर सोपं. तीच तुम्हाला ना मला काय म्हणती. तुम्हाला काही कळत नाही, तुम्हाला काही कळत तरी आपलं येडं म्हणतं बायको प्रेम करती. बायकोच्या प्रेमाचा झटकाय. आता खरं सांगा महाराज, सुखासाठी बायको केली पण सुख मिळालं? उत्तरी तर देऊ नका, 11 नंतर घरी जायचंय. सुखासाठी पप्प्या जन्माला आला, तोच म्हणतो माझ्या पप्पानं माझ्यासाठी काहीच कमवून ठेवलं नाही. सुखासाठी गुड्डी जन्माला आली. 2 पतपड्यांचं कर्ज काढून तिला पुण्यात विद्यापीठात पाठवली. ती कॉलेजच्या गेटवरूनच गड्ड्याला घेऊन गेली तर परत गावात आडनाव बदलून आली. सुखासाठी बांध कोरले. आता ही बांध कोरणारी एक नवीन टोळी आली, व तुमच्या गावात आहे का नाही माहित नाही. पण कोणत्याही गावात जा महाराज, गाव तसं चांगलं, पण तंटामुक्तीच्या अध्यक्षांना भेटलं तर 90% प्रकरणं फक्त जमिनीच्या बांधांची आहेत की नाही. बरं, हा विषय जाणीवपूर्वक व्यासपीठावर बोलण्याची गरज यासाठी निर्माण झाली. आज कोणत्याही गावात जा, आज आम्ही सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र यायला तयार आहोत, पण 2 रक्ताचे भाऊ जर एका विचाराने एकत्र यायला तयार नसतील तर कोणता अध्यात्म आम्ही जिवंत ठेवलंय याचा मात्र विचार करावा लागेल. महाराज तुम्ही लहान होतात ना, तुम्ही लहान होतात ना, अरे 2 भाऊ जर शाळेत निघाले, दप्तर तुझ्या पाठीवर की दप्तर माझ्या पाठीवर यावरून एकमेकांशी भांडत होते, एकमेकांना मारत होते, पण वर्गात बसल्यानंतर मांडीला मांडी लावून बसले होते. अरे ते 2 भाऊ जर संध्याकाळी आईच्या शेजारी झोपायला गेले ना, तर आईचं तोंड तुझ्याकडं का आईचं तोंड माझ्याकडं यावरून एकमेकांशी भांडत होते, एकमेकांचे केस सोडत होते, पण पोलीस स्टेशनला जाऊन कधी एकमेकांवर केस टाकत नव्हते. तेच रक्ताचे भाऊ आज काहीच न पिकणाऱ्या गुंठावर बांधासाठी जर एकमेकांवर कुऱ्हाड घेऊन धावत असतील तर कोणता अध्यात्म आमच्या अंतकणात रुजवलंय याचा मात्र विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. महाराज इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण ऐकलंय, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण वाचलंय,
इथं बसलेल्या प्रत्येकाने रामायण पाहिलंय, पण या महाराष्ट्राची दुर्दम्य शोकांतिका अशी आहे की तुम्ही आम्हाला 5-5, 6-6 लाख रुपये देऊन आमच्या रामकथा आयोजित करता, पण घरी गेल्यावर जर लक्ष्मणावर केस टाकायचा विचार करत असाल, तेवढ्या सुंदर गोड रामकथेतून आम्ही शिकलो काय? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. का तर रामायण तुम्ही बारकाईने अभ्यासावं. रामायणाचा पूर्वार्ध जर आम्ही पाहिला तर आम्हाला राम लक्ष्मण राम भरतांमधलं प्रेम दिसतं, आणि त्याच रामायणाचा उत्तरार्ध जर आम्ही पाहिला तर वाली आणि सुग्रीवात निर्माण झालेला संवाद असेल, किंवा लंकाधिपती रावण आणि विभीषणात निर्माण झालेला लालसा असेल. लंका सोन्याची होती, महिला मंडळ कशाची? सोन्याची. इथं 1 तोळा सोन्याच्या पकून घ्यायचं म्हणलं तरी वर्षभर थांबावं लागतंय. ते लंका सोन्याची होती, पण रक्ताचा भाऊ भावाच्या विरोधात उभा ठाकला. सोन्याची लंका मातीमोल झाली, आणि प्रभू रामचंद्रांच्या जीवनात 14 वर्षांचा वनवास होता, पण लक्ष्मण आणि भरत भैयासारखा भाऊ सोबतीला होता, म्हणून तर 14 वर्षाच्या वनवासानंतरही प्रभू रामचंद्र पुन्हा एकदा अयोध्येचा राजा होता. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. चला आता रामायणामधून आपण आपल्या तालुक्यात येऊयात. बांध करून बंगला बांधला, एक तरी माणूस सापडेल. बांध करून गाड्या घेतल्या, एक तरी माणूस सापडेल. बांध करून आपल्या मुलांचं शिक्षण पूर्ण केलं, आपला व्यवसाय घडवला, एक तरी माणूस सापडेल. तुम्ही आजूबाजूला नीट नजर टाका. ज्यांनी गाड्या घेतल्या, ज्यांनी घरं बांधली, ज्यांनी स्वतःचे व्यवसाय आणि मुलांचं शिक्षण पूर्ण केलंय, त्यांनी फुटवर बांध करण्याकडे कधी लक्षच दिलं नाही, आणि ज्यांनी बांध करण्यात आपलं उभं आयुष्य घालवलं, त्यांनी स्वतःच्या आयुष्याची तर माती केली, पण न कळत्या वयातल्या आमच्या छोट्या छोट्या लेकरांना सुद्धा नाहक या वादात ओढून पोलीस स्टेशनची पायरी चढायला लावून पुढची एक पिढी बर्बाद केली. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. बरं, आज या भंडारा सोहळ्याच्या निमित्तानं एक प्रश्न तुम्हा सगळ्यांना विचारून जातो. आम्ही कितीही बांध कोरले तरी मला तुम्हीच उत्तर द्या, तलाठी भाऊसाहेबांच्या कपाटातील सातबारे कधी बदलणार आहेत का? आणि त्यावरच्या खराब्याच्या क्षेत्रात चढ उतार होणार आहे का? याचा मात्र विचार करा. अरे, आमच्या हजारो पिढ्या आल्या, या बांधांवर बसल्या, एका ताटात जेवल्या, त्या बांधावरून भांडल्या, आणि शेवटी त्या बांधात मिसळून गेल्यात. तुम्ही मी काय अमरपट्टा घेऊन आलो? एक दिवस जर त्याच मातीत जायचं असेल तर कोणता अहंकार आमच्या अंतकरणात निर्माण झालाय, याचा मात्र विचार करावा लागेल. आता इथं बरीचशी वयस्कर पिढी आहे. बाबा, मला तुम्हीच सांगा, तुमच्या तरुणाच्या काळात गावातील कोणत्याही बांधावरून बैलगाडी जात होती? आता खरं सांगा, तुम्हाला एकट्याला मोकळं चालता येतंय का? बरं, ज्यांनी अख्खं आयुष्य फक्त बांध कोरण्यात घालवलं, कुणाचाही इतिहास काढा, तो सुखाने गेला का? हा गेला तर पहिला पोरण्याचा अंगठा घेतला आणि मग गावाला मिस कॉल दिला. शेवटी ज्या भाऊबंधांसोबत आयुष्यभर कोर्टाच्या पायरीवर भांडला, स्मशानभूमीत गेल्यानंतर मात्र त्याच भाऊबंधांनी त्यांच्या खिशातला ठोकळा कपाळावर विठ्ठल म्हणून इथं बसलेल्या सगळ्या ज्येष्ठ मंडळींना तुमचा मुलगा म्हणून आजच्या भंडारा सोहळ्याच्या निमित्तानं पहिली विनंती आजच्या कीर्तनात करून जातो. महाराज, माझं कीर्तन तुम्हाला पटलं नाही तर हरकत नाही, मरेपर्यंत तुमच्या गावात कधी बोलू नका, पण आज तुमचा मुलगा म्हणून या भंडारा सोहळ्याच्या निमित्तानं तुमच्या पायावर डोकं टेकून आजच्या कीर्तनातली पहिली विनंती करतो. तुमच्या बरोबर चालत असलेले आता हे फुटभर बांधांचे वाद, कारण औद्योगिकरण आता वेगानं या पट्ट्यातही वाढू लागलंय, त्यामुळे रस्त्याच्या कडेला हळूहळू आता गुंठा मंत्री सुद्धा निर्माण होऊ लागलेत, आणि येणाऱ्या पुढच्या भविष्यामध्ये सगळ्यात मोठी धोक्याची घंटाही तुमच्या नात्यांमध्ये निर्माण होऊ लागली. हात जोडून तुमचा मुलगा म्हणून तुमच्या पायावर व्यासपीठावरून डोकं टेकून आज पहिली विनंती करून जातो. फुटभर जमिनीच्या बांधांसाठी, रक्ताच्या नात्यांच्या आयुष्यभरासाठी माती करू नका. तुमच्या बरोबर चालत आलेले वाद जर फुटभर बांधांचे तुम्ही पुढच्या पिढ्यांनाही दिलेत तर पुढच्या पिढी त्यात गुरफटल्या जातील, कारण आज ही नवीन पिढी म्हणजे खऱ्या अर्थानं प्रचंड पाहायला गेलं तर युवा हा शब्द उलटा वाचला तर होतो वायूसारखं तुफान ज्याच्या काळजामध्ये आहे तो आजचा युवा आहे. त्या वायूला जर योग्य मार्ग दाखवला तर खऱ्या अर्थानं ते क्रांती केल्याशिवाय राहणार नाही, पण तुम्ही तुमच्या वादांमध्ये ओढून जर त्यांना चुकीच्या मार्गावर आणलं तर एक दिवस तेच वादळ तुम्हालाही संपवल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. म्हणून हात जोडून तुम्हाला विनंती करतो, अहो एक दिवस आपण जाणार आहोत, शेवटी तो फुटभर बांध आहे तिथंच राहणार आहे. नाहक या वादात पडून स्वतःच्या आणि पुढच्या पिढ्यांच्या आयुष्याची माती करू नका. तोच तुमचा वकिलाकडे जाणारा पैसा, तोच तुमचा पोलीस स्टेशनमध्ये जाणारा पैसा जर तुम्ही योग्य वेळी आपल्या मुलांच्या शिक्षणाला आणि मुलांच्या व्यवसायासाठी वापरलात तर माझं या भंडाराच्या दिवशी एक वाक्य लिहून ठेवा, येणाऱ्या पुढच्या 10 वर्षात त्याच बांधाच्या पलीकडं 2 एकर जमीन घेतल्याशिवाय तुमची लेकरं राहणार नाहीत. हे सगळ्यात मोठं वास्तव, सगळ्यात मोठं. आणि इथं बसलेल्या सगळ्या तरुण मित्रांनो, तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला एक विनंती करून जातो. इथं ही जी वयस्कर पिढी बसली ना, ही फक्त घरात स्वाभिमानानं 2 वेळचं जेवायला मिळावं म्हणून तुम्हाला सध्या काही बोलून दाखवत नाही, पण तुम्ही सगळे झोपल्यानंतर रात्रीच्या 12 वाजता हीच आमची वयस्कर पिढी डोक्याखालची उशी तोंडात घालतीये आणि अंगावर डबल ब्लँकेट घेऊन आज हमसून रडतीये. का?
तुमच्या माझ्या माय बापाचं जीवन कत्र आठवून पहा. अरे तुमचा माझा हा बाप वयाच्या 20 वर्षापर्यंत आपल्या कुटुंबासाठी जगत राहिला. आपल्या बहिणींच्या लग्नाची कर्ज फेडत राहिला. वयाच्या 21व्या वर्षी त्याचं लग्न झालं. 1 वर्ष त्यानं सुखाचा प्रपंच केला आणि तुमचा माझा जन्म झाला. ज्या दिवशी तुमचा माझा जन्म झाला ना, त्या दिवसापासून या बाईनं बाई पण सोडून उभ्या आयुष्यासाठी आपल्या लेकरांच्या सुखासाठी आई पण स्वीकारलं. आणि तुमचा माझा बाप उभं आयुष्य तुमच्या माझ्यासाठी जळत राहिला. आणि याच वांद्रेगावच्या मातीतल्या गावातल्या चौकात गाव त्याला भिकारी म्हटलं, पण तो गावाला आयुष्यभर सांगत राहिला, मी लाख पैशानं गरीब असेल पण माझी लेकरं उद्याची कोहिनूर हिरेत. एक दिवस ते माझा काळ बदलल्याशिवाय राहणार नाही. अरे व्यावहारिक दृष्टीने जर तुम्ही विचार केला ना, तर या दोघांचं आयुष्य होतं. दोघांनी एकमेकांसाठी जगायला हवं होतं, पण आपल्या लेकरांच्या सुखासाठी एकमेकांसाठी ते कधी जगलेच नाही. पण आता उतार वय आलं, गुडघ्यांची कुरकुर सुरू झाली, नजर अंधुक झाली, हातात काठी आली आणि कधीच एकमेकांसाठी न जगलेल्या त्या दोघांना आता मात्र आधारासाठी एकमेकांची गरज वाटू लागली. मात्र त्याच वेळेस काहीच न पिकणाऱ्या गुंठाभर बांधासाठी आणि पाहिला गेलं 2 रक्ताच्या भावांमध्ये वितुष्ट आलं. जशी आम्ही 7 बाऱ्याची फाळणी केली, जशी आम्ही जमिनीच्या बांधांची फाळणी केली, तशी ग्रामीण भागात सुद्धा आज आम्हाला जन्म देणाऱ्या आम्ही माय बापांची फाळणी करायला लागलो. आज आई एका भावाकडं आणि तो बाप एका भावाकडे राहणार असेल आणि तो बाप त्या माऊलीकडे पाहून 3 वर्ष लवकर आधी मरणार असेल आणि ती माऊली त्या बापाकडे पाहून 2 वर्ष लवकर प्राण सोडणार असेल. तुम्ही दर महिन्याला काय पण दर दिवशी जरी आषाढी वारी केली तरी आम्हाला स्वर्गात काही नरकात तरी जागा मिळेल का, याचा मात्र या सोहळ्याच्या निमित्तानं नक्की विचार करून जा. नक्की विचार करून जा. हात जोडून तुम्हाला विनंती करतो. महावैष्णव माऊली ज्ञानोबराय फार गोड सांगतात महाराज. राजहंसापुढे चाचूचे आरगडे, तोडी जेवी क्षीर निराचे. राजहंस ज्याप्रमाणे दूध आणि पाणी वेगळं करून पितो ना, त्याप्रमाणे आता गावागावात 2 टोळ्या आल्यात. पहिली टोळी महिला मंडळ तुमच्याकडे आली, जिला मंथरेची टोळी म्हटलं जातं. रामराज्यात 1 मंथरा होती. किती? 1. पण एका मंत्र्यानं देवाची नगरी असणाऱ्या अयोध्येचं स्मशान केलं की नाही? आता वांद्रेगावच्या प्रत्येक वार्डात अशा 5-5 मंथर आहेत की नाही, ज्या तुम्हाला पावला पावलावर भेटतील. तुमच्या सुनेबद्दल, तुमच्या सासूबद्दल तुमच्या मनात विष निर्माण करतील आणि एकदा तुमच्या घरात वाद सुरू झाले की इतर महिलांमध्ये बसून तुमच्या कुळाचा उद्धार करतील. मग अशा मंत्रांचं ऐकून खऱ्या अर्थानं जी सून आपल्याला सगळ्या शेवटी पाणी पाजणारे त्या सुनेचा विचार करायचा. ज्या घरात आपल्या पुढच्या 7 पिढ्या वाढणारे त्या सासरचा विचार करायचा. की अशा मंत्रांचं ऐकून आपलं कुटुंब स्मशान करायचं. माझ्या बहिणींना या भंडारा सोहळ्याच्या निमित्ताने एवढा विचार जरी करू शकलात तरी खऱ्या अर्थानं परमात्म्याने तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय आणि परमात्म्याचा तुमच्या कुटुंबावर आशीर्वाद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि दुसरी टोळी पुरुष मंडळी तुमच्याकडे आली, गावकीन भाऊकी. ही टोळी तर डबल डेंजर राहते दादा. ही 5 रुपयाच्या कटिंग चहामध्ये अमृतुल्य आल्यापासून 10ला झालाय तो. आता त्या 10 रुपयाच्या कटिंग चहामध्ये एकच ठरवते कोणत्या भावाभावांमध्ये भांडणं लावायची. ही टोळी तुम्हाला पावला पावलावर भेटेल. तुमच्या भावंडांबद्दल तुमच्या मनात विष निर्माण करेल आणि एकदा तुमच्या भावंडांबद्दल तुमच्या अंतकरणात विष पसरलं की तुमच्या घराला मध्ये भिंत टाकायला ही टोळी फुक्कीची गोण घेऊन सगळ्यात पुढे असेल. व कोर्टापर्यंत जात असताना वकील पाहिला सुद्धा हे कावळे सगळ्यात पुढे असतील. पण एकदा कोर्टाची पहिली तारीख पडली आणि तुम्ही कोर्टाकडे निघालात की खऱ्या अर्थानं तुमच्या 7 पिढ्यांचा उद्धार करणारे सुद्धा हेच कावळे असतील. अशा कावळ्यांचं ऐकून आपलं कुटुंब उद्ध्वस्त करायचं की शिवरायांच्या मावळ्यांचा आदर्श घेऊन आपलं कुटुंब घडवायचं. एवढा विचार या सोहळ्याच्या निमित्तानं करू शकलात तरी तुमच्या घराचं नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. विठ्ठल म्हणून खऱ्या अर्थानं भंडारा सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या समस्त ग्रामस्थांना हात जोडून एक विनंती करून जातो. भाऊ हा शब्द उलटा वाचला तो होतो उभा. जो कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या भावाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा असतो तो म्हणजे भाऊ. खऱ्या अर्थानं भले तुमच्या आज घरं 2 झाली असतील, भले तुमच्या चुली 2 झाल्या असतील, पण जेव्हा कधी एकमेकांना गरज पडेल आम्ही मनानं तरी एकत्र येऊ एवढी शपथ या भंडारा सोहळ्याच्या निमित्तानं घेऊ शकलो तर मला वाटतं वास्तवात आपला भंडारा उत्सव खऱ्या अर्थानं साजरा होईल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि माझ्या बहिणींनो, तुम्हाला एक विनंती करून जातो. आता हळूहळू गुंठे फेडीकडे आले दादा. तुम्हाला भाऊ आहेत ना? कारण गुंठा आला का शब्द विचारावाच लागतो. आहेत ना? त्या भावाला भेटायला दिवाळीत गेलतात ना, त्या भाऊबीजेला ओळखताना तुम्ही तुमच्या भावाला सांगत होतात, अरे सण आहे आज वर्षाचा, आहे भाऊबीजेचा, नेत्रांच्या निरंजनानं
भावास ओळण्याचा. जसा कृष्ण आहे द्रौपदीस तसा लाभलासी तुम्हाला ओवाळते भाऊराया. औक्ष माझे लाभो तुला. कारण भाऊ म्हणजे शक्ती आहे तर बहीण म्हणजे भक्ती आहे. भाऊ म्हणजे कर्तृत्व आहे तर बहीण म्हणजे मातृत्व आहे. भाऊ बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी मातेकडे पाहून समजतं. भाऊ बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला महावैष्णवमाऊली ज्ञानोबराय आणि मुक्ताईंकडे पाहून समजतं. भाऊ बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला शिवचरित्राचं पानन शिकवतं. पण जी बहीण रक्षाबंधन आपल्या भावाकडे राखी आणि खऱ्या अर्थानं भाऊबीजेला रुमाल घेऊन जात होती, हळूहळू पाहता पाहता इने प्लॉट वाढू लागले आणि जमीन खऱ्या अर्थानं आता 10 लाख रुपये गुंठ्याच्या पुढे निघाली. म्हणून तीच बहीण आज जर राखी सोबत 500 रुपयाचा स्टॅम्प घेऊन आपल्या भावाकडे येत असेल तर माझ्या बहिणीने तुम्ही कितीही मार्गशीर्षचे उपवास केले आणि कितीही परमात्म्याच्या चरणावर गेलात तरी तुम्हाला स्वर्गात काही नरकात जागा मिळेल का या निमित्ताने एवढा विचार तुम्ही आज नक्की करून जा. कारण हात जोडून तुम्हाला विनंती करतो. आज तुमचं बदललेलं वांद्रेगाव तुम्ही पाहताय, आज तुमच्या जमिनीला आलेला लाखाचा भाव तुम्ही पाहताय. पण माझ्या बहिणींनो, आजही तुमचं लग्न झालं तो भूतकाळ आठवून पहा. अरे त्यावेळेस या शेतकरी बापाच्या खिशात रुपया सुद्धा नव्हता हो. पण तुमच्या 10वीला असणाऱ्या भावानं सांगितलं, बाबा काळजी करू नका, आपण रात्रीचा दिवस करू, दिवसाची रात्र करू, हाडाची काढा आणि रक्ताचं पाणी करू, पण बाबा माझी ताई सुखी राहिली पाहिजे. अरे एवढाच आधार तुमच्या 10वीला असणाऱ्या भावाकडून तुमच्या वडिलांना मिळाला आणि तुमचे वडील घरात धावत आले. त्यांनी पाहुण्यांकडे पाहिलं आणि सांगितलं, पाहुणं अहो पाहता काय फोडा सुपारी. माझ्या बहिणींनो, आजही तुमचा भूतकाळ आठवा. अरे तुमच्या भावानं 2च हप्ते फक्त पिढीचे भरले तर तुमच्या बाळपणाचा लाख रुपये खर्च तुमच्या भावाच्या अंगावर पडला. माझ्या बहिणींनो, आज भूतकाळ आठवून पहा. त्याचं लग्न होईपर्यंत तो फक्त आणि फक्त तुमच्या लग्नाचं कर्जच फेडत होता. पण तोच भाऊ आज गुंठाभर जमिनीला बाजार मिळू लागला. म्हणून खऱ्या अर्थानं स्वार्थासाठी क्षणात पारखा होणार असेल तर तुम्हाला स्वर्गात काही नरकात जागा मिळेल का याचा विचार मात्र नक्की करून जा, नक्की करून जा. हात जोडून तुम्हाला विनंती करतो. या जगातलं प्रत्येक नातं शास्त्रा आधारे एका पिढीपर्यंत सम्यक आहे, पण भाऊ बहिणीचं नातं मात्र पुढच्या 3 पिढ्यांपर्यंत सम्यक राहतं. कारण तुमच्या लेकीचं ज्या दिवशी लग्न झालं ना, तुमची लेक तुमच्या गळ्यात पडून जेवढी रडली नाही, तिच्या वडिलांच्या गळ्यात पडून जेवढी रडली नाही, तेवढी मामाच्या कुशीत गेल्यानंतर हमसून हमसून रडली. कारण मामा हा तिचा मामा नव्हता, तिच्या जीवनातल्या प्रत्येक सुखदुःखात तिच्या हक्काचा मित्र होता. पण तोच तिच्या जीवनातला हक्काचा मित्र तुटपुंजा नोटांसाठी आणि गुंठाभर जमिनीसाठी आम्ही दूर करत असू तर आम्हालाही खऱ्या अर्थानं भोलेनाथांचा आशीर्वाद मिळेल का आणि तो आशीर्वाद आजच्या दिवशी प्राप्त होईल का एवढा विचार शांतपणे करू शकला तरी मला वाटतं खऱ्या अर्थानं आपला भंडारा सोहळा सफल झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, मूळ मुद्द्यावर येतो. आता सुखासाठी घर बांधलं, घर तुम्ही तुमच्यासाठी बांधलं का मुलांसाठी बांधलं? मुलांसाठी. कारण ज्या दिवशी तुम्ही घर बांधायचा निर्णय घेतला त्या दिवशी बाबा वीट होती 3.5 रुपये आणि स्टील होतं 32 रुपये. पण ज्या दिवशी तुम्ही घर बांधून पूर्ण केलं त्या दिवशी वीट होती 13.5 रुपये ठोकळा आणि स्टील होतं 64 रुपये. म्हणजे जवळपास घर बांधायचं स्वप्न पाहिल्यापासून पुढचे 30 वर्ष तुम्हाला एक घर बांधायला गेलीत की नाही? म्हणजे जवळपास तुमच्या आयुष्यातली मौल्यवान 30 वर्ष तुम्ही फक्त आणि फक्त पप्यासाठी एक घर बांधायला घालवलीत, बरोबर? मग तुम्ही गेल्यावर तुमचा लाडका बाप्या म्हणेल का आपल्या वडिलांनी अख्खं आयुष्य या घरासाठी दिलं, मग त्यांना शेवटच्या अंघोळ आपण आपल्या बेडरूम मध्ये घालू, नंतर आपली लाडकी बायको लादी पुसून घेईल. तुम्ही घर लाखाचं काय पण कोटीचं जरी बांधलं, एकदा तुटक्या खाटेवर आंघोळीला हात दे गरम पाण्यासह बाहेर निघाला की त्या घराशी आपला कायमचा संबंध. मग सुखासाठी घर बांधलं, 30 वर्ष घालवली, पण वास्तवात विचार करा सुख मिळालं महाराज? आता सुखासाठी बायको केली, बायको आपली कुठपर्यंत आहे? 6 पत्र्याखाली अग्निडाग देईपर्यंत बायको आपली आहे. आता एखादी ताई म्हटली महाराज व्यासपीठावर असं का बोलले, मी गेल्यावर चर्चा नको, पुरावा म्हणून एकच करा दादा, 1 महिन्यासाठी आपल्या गावात सती प्रथा परत चालू करून पहा. दूध का दूध पाणी का. आता सुखासाठी पप्या जन्माला आला, महिला मंडळ, पप्या आपला कुठपर्यंत आहे? जोपर्यंत पप्याच्या डोक्यावर पिवळ्या तांदळाचा मार पडत नाही आणि नवीन आलेली गुड्डी जोपर्यंत पहिल्या श्रावणपाठीला जात नाही आणि पहिल्या श्रावणपाठीच्या आणलेल्या गोड पोळ्या जोपर्यंत वांद्रे गावात वाटल्या जात नाही तोपर्यंत पप्या आपला आहे. पण पहिल्या श्रावणपाठीच्या गोड पोळ्या एकदा का गावात वाटल्या, महिला मंडळ तिथून पुढे पप्या आपला राहत. तुम्ही म्हणताय, मी म्हणत नाही. सुखासाठी बांध पुरले, बांधही आपले किती दिवस आहेत? ज्या बांधासाठी जिवंतपणे आम्ही माय बापाच्या डोळ्यात पाणी आणलं
अरे ज्या फुटभर बांधासाठी आम्ही गावातल्या चौकात आमच्या कुळाचा उद्धार करून घेतला, ज्या फुटभर बांधासाठी दिवाळीच्या सणाला बायकोला किराणाचे पैसे न देता आम्ही जाऊन वकिलाची फी भरली, अरे ज्या फुटभर बांधासाठी आमची अख्खी निम्मी रात्र रोज खऱ्या अर्थानं फक्त त्या वादाचा विचार करण्यात गेली, तो फुटभर बांधही तुमचा किती दिवस? एकदा आपली दशक्रिया झाली आणि आपल्या तेरवीचं गोड जेवण सगळं वांद्रेगाव जेवलं की खऱ्या अर्थानं 14व्या दिवशी तुमचा 3 वेळा नवस करून झालेला लाडका बाप्या तुमच्या मृत्यू दाखला घेऊन ग्रामपंचायत मध्ये गेल्याशिवाय राहत नाही, आणि तो ग्रामपंचायत मध्ये गेला आणि तलाठी भाऊसाहेबांनी तुमच्या मृत्यू दाखला पाहिला का तलाठी भाऊसाहेब 7 बाऱ्यावर तुमच्या नावाला कंस केल्याशिवाय राहत? मग ज्या बांधासाठी अख्खा आयुष्य वादात चाललंय तो बांधाही तुमचा किती दिवस आहे? मोजून 14 दिवस आहे. म्हणजे ज्या प्रपंचात आज आम्ही तल्लीन आहोत, तुम्ही कसाही करा शेवटी तो नश्वरच आहे. पण इथून पुढे 84 लक्ष योनीचा जो प्रवास आहे तो प्रवास टाळून या देहातील चैतन्याला जर परमात्म्याच्या चरणावर मूळ मोक्ष प्राप्ती करायची असेल, मोक्ष सुख प्राप्त करायचं असेल, एकमेव साध्य आणि साधन या नश्वर देहाला जर कोणतं असेल ते म्हणजे भगवान परमात्मा ईश्वर आहे. आणि या नश्वर देहानं या मृत्यू लोकामध्ये तो भगवान परमात्मा ईश्वर जर आपलासा केला तो बराय सांगतात अंतपार सुखाची प्राप्ती आहे. अभंगाचं प्रथम चरण. आपुला तो एक देव करून घ्यावा, 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 आपुला तो एक आमचे समस्त स्वरकंठमणी ताल आणि टाळमर्षींसाठी झाल्या पाहिजेत. आणि आजपासून आपल्या गावातील प्रत्येक कार्यक्रमात ही सुरुवात या निमित्तानं करून घ्यायची महाराज. कारण ही सगळी मंडळी म्हणजे आपल्या संप्रदायाचं गोड वैभव आहे. एक दिवसीय कार्यक्रम असू द्या, सप्ताह असू द्या, एक फोन केला की ही सगळी मंडळी धावत येतात. याचा अर्थ या सगळ्या मंडळींचं तुमच्यावर नितांत प्रेम आहे. मग त्यांनी कोणतंही प्रमाण घेतल्यानंतर त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आपलं आहे का आंबोलीकरांचं आहे? मग आजच नाही, आजपासून ही अखंड सुरुवात आपल्या गावात झाली पाहिजे. कोणतंही प्रमाण झालं या सगळ्या मंडळींसाठी जोरदार कडवून टाळ्या झाल्याच पाहिजेत. लक्षात घ्या महाराज, ज्या प्रपंचात आम्ही तल्लीन आहोत, कसाही करा शेवटी नश्वरच आहे.
पण इथून पुढे 84 लक्ष योनीचा जो फेरा आहे तो टाळून या देहातील चैतन्याला जर परमात्म्याच्या चरणावर मूळ विसावा घ्यायचा असेल, त्या नश्वर देहाला एकमेव साध्य आणि साधन तो म्हणजे भगवान परमात्मा ईश्वर आहे. आणि नश्वर देहानं परमात्मा ईश्वर जर आपलासा केला तो बराय सांगतात अंतपार सुखाची प्राप्ती आहे. अभंगाच्या प्रथम चरणापर्यंत कुणाला काही शंका तर मी गेल्यावर चर्चा नको, निघायचं पुढं. चला पुढे. मग जे सुख भगवान परमात्म्याच्या नामात आहे, जे सुख भगवान परमात्म्याच्या चरणात आहे, पण तुम्ही मी एवढे सोपे आहोत का? जे सुख परमात्म्याच्या नामात आणि चरणात आहे, खरं सांगा महाराज, ते सुख आज तुम्ही मी कुठं शोधतोय? संसारामध्ये शोधतोय, प्रपंचामध्ये शोधतोय. आणि आपला प्रपंच कसा आहे? दुःख बांधवाडी आहे हा संसार, 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 आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार. आज थोडा त्रास होईल पण सवय लागली जाईल. मग लक्षात घ्या नाहोत तो प्रपंच खऱ्या अर्थाने नश्वर आहे, तो प्रपंच दुःख देणारा आहे. म्हणून तर याही पुढे जाऊन तुकोबाराने सांगितलंय, संसाराच्या नावे घालून या शून्य आम्ही प्रपंचाला मुठमाती दिली. मग महाराज आज पुण्य पावन तीर्थक्षेत्र असणाऱ्या वांद्रेच्या मातीमधून एक प्रश्न आम्हा अल्पज्ञानी साधकांच्या अंतकडात असा निर्माण होतो. या प्रमाणाधारे तुम्ही म्हणताय की तो प्रपंच दुःखमूळ आहे, तो प्रपंच दुःख देणारा आहे. पण जेव्हा जेव्हा आम्ही संत चरित्राचा अभ्यास करतो त्यावेळेस आम्हाला असं जाणवतं की तुमच्या आदी संतांनी या मृत्यूलोकात अवतार कार्य केल्यानंतर तोच प्रपंच केलेला आहे. मग तुमचं हे बोलणं इथं उपरोधिक होत नाही का? लक्षात घ्या महाराज, तुकोबाराला उत्तर शास्त्राचा आधार घेतात, कारण अध्यात्मशास्त्र आधारे या मृत्यूलोकामध्ये प्रपंचाचेही दोन प्रकार पडतात. प्रपंचाच्या मुळी असे दोन अंग, एक सकाम दुजा निष्काम. प्रपंचाचेही दोन प्रकार आहेत, एक म्हणजे सकाम प्रपंच आणि दुसरा म्हणजे निष्काम प्रपंच. सकाम प्रपंच या शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच, आणि निष्काम प्रपंच या शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या स्वार्थाविरहित केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच. आपला प्रपंच, आपला पप्या, आपली गुड्डी आणि आपल्या बायकोच्या पुढे जात नाही. म्हणून तर 10 किलो गहू आणि 15 किलो तांदूळ रेशन कार्ड सोडून आपलं नाव कुठंच आढळत नाही. पण संतांनी केला, महापुरुषांनी केला, तो जगाचा प्रपंच होता म्हणून त्यांची नावं इतिहासात आहे. अहो प्रपंच केला दामाजी सेठनं म्हणून तर नामदेवरायांसारखा पुत्र घडवला. अहो प्रपंच केला माझे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईंनी म्हणून ताई वेदांचा ज्ञाता असणारे ज्ञानोबराय घडले मायबाप. अहो प्रपंच केला माझी कनकाई माऊली आणि बोल्लोबांनी म्हणून तर 5वा वेद निर्माण करणारे तुकोबाराय घडले मायबाप. आणि प्रपंच केला मा साहेब जिजाऊ आणि शहाजीराजांनी म्हणून तर लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करणारे शिवराय घडले मायबाप. या महामातांनी, या महापुरुषांनी आपली लेकरं अशी घडवली ज्या लेकरांनी समाज घडवला. महिला मंडळ आपली लेकरं,
आपली लेकरं आता लेकरांचं काय घेऊन बसले महाराज. आईच दर रविवारी ब्युटी पार्लरला आहे. काय गुड्डी कुंजा हरीच्या अपेक्षा करता. बरं आपल्यालाही बोलून काय करायचे, राग येतो तिला. ॲब्रो करते ॲब्रो. हे ॲब्रो काहून करता असावं. हे घरात घुसताना दरवाजा फटीत अडकत्यात का माहेरा जाताना इष्टीच्या दरवाजात गुतत्यात. पण आईच दर रविवारी जर पार्लरला असेल तर गुड्डी कुंज हरीच्या पेक्षा काय करता. बरं एखाद ताई म्हटली व्यासपीठावर महाराज असं का बोलले. मी गेल्यावर चर्चा नको घ्या पुरावा. हे तर वडील जे जे करती तया नाम. आज जर तुमचा मुलगा तुम्हाला उलट फिरून बोलत असेल ना तर माझ्या बहिणीनं कधीतरी त्यानंही त्याच्या आजोबांना तुम्ही उलट फिरून बोलताना नक्कीच ऐकलं असेल. जाऊ द्या महिला वर्ग, मी तुमच्या भावासारखा आहे आणि भाऊ म्हणून पुढच्या 10 मिनिटासाठी विषयांतर करतो. कानाचे पडदे उघडे ठेवून ऐकावे ही मात्र प्रांजळ अपेक्षा आहे. कारण वैदिक काळापासून जर आपण अभ्यास केला तर वैदिक काळापासून विश्वाचा सार सामावलेला आई हा शब्द जन्मदातीला लागू पडायचा. पण महाराज आता काळ बदलला. आईची मम्मी, मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला आमचं आम्हालाच कळलं नाही. हा स्टॉप जीनच्या काळात आईचा पदर हरवलाय म्हणून तर गदर झालाय आणि नवीन पिढीत बदल झालाय. मुलांवरती पहिलं गर्भसंस्कार हे आईच्या उदरात होतं. कुरुक्षेत्रात कसं घुसायचं आणि चक्रव्यूह कसा भेदायचा हे अभिमन्यू आईच्या गर्भात शिकला. झोप लागली जन्मदातीला, अभिमन्यू संपला. आताची आमची अवस्था काय आहे. मासाहेब जिजाऊंच्या गर्भात जेव्हा शुभाराजे आकार घेत होते तेव्हा मासाहेब काय करायचं. माझं पोरग गोरपान जन्माला यावं म्हणून काजू बदाम उघडून पित नव्हत्या. ज्ञानाचा बाळकडू आपल्या राजांना पाजत होत्या. कुळाचा अभिमान बांधवत होत्या. जाऊ द्या महिला वर्ग, तुमचा भाऊ म्हणून एक प्रश्न विचारून जातो. तुम्हाला असं वाटत नाही का आपल्याही पोटी उद्याचे शिवराय जन्माला आले पाहिजे. आपल्याही पोटी उद्याचे शंभूराज जन्माला आले पाहिजेत. आपल्याही पोटी उद्याचे विवेकानंद जन्माला आले पाहिजेत. आपल्याही पोटी उद्याचे महात्मा फुले जन्मले पाहिजेत. आपल्याही पोटी उद्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले पाहिजेत. आपल्याही पोटी उद्याची रमाई जिजाऊ जन्माला आली पाहिजे. आपल्याही पोटी उद्याची सीता आणि मीरा जन्माला आली पाहिजे. आपल्याही पोटी उद्याची रुक्मिणी जन्माला आली पाहिजे. तुम्ही तर गप्पच झाले भाऊ. फॅरन लवलीचा जमाना आलाय महाराज. आता आम्हाला वाटतं आमची मुलगी विश्वसुंदरी म्हणून घडावी. आता एवढा सुंदर नामयज्ञ सोहळा चालू आहे. आमच्या तरुण कमिटीचं एवढं गोड नियोजन आहे. आणि आज योगायोग असा आहे की आज गौतमी पाटील इकडे चाकणलाय आणि तिला बातमी कळाली खेडमध्ये एवढा सुंदर सोहळा चाललाय. संध्याकाळी 9 ते 11चं कीर्तन आहे. मग आपण जात आता 5 मिनिटं भेट द्यायला खऱ्या अर्थानं वांद्रेला जाऊ. आणि एवढीच बातमी 8 दिवसापासून तुमच्या आजूबाजूच्या 20 गावात फिरत राहिली की आज संध्याकाळी 9:15 वाजता गौतमी पाटील या ठिकाणी भेट द्यायला येणार आहे. खरं सांगा महाराज, तुमच्या आजूबाजूच्या 20 गावातला एक तरी माणूस त्या गावात सापडेल का. सगळे कुठं असतील. सगळे कुठं असतील. जर पाऊस असता तरी सगळे कुठं असतील. कोण सायकल व कोण मोटरसायकल व कोण पिकअप मध्ये, कोण ट्रॅक्टर मध्ये, कोण आयशर मध्ये. काहीच नाही मिळालं. काही जीसीबीच्या फणीवर ते झाडावर चढत त्यांची जीसीबी फणी काय त्यांना. पण सगळे कुठं. सगळे कुठं. पण इथे एकच विचार करा माझ्या बहिणींनो, मी तुमच्या भावासारखा आहे. ज्यावेळी याच अभिनेत्री समोरून येत असेल ना, कोणीतरी शिट्ट्या वाजवत असेल, कोणी काहीतरी गलिच्छ कमेंट पास करत असेल आणि कुणातरी विक्षिप्त वासनांद नजर त्यांच्या शरीरावर फिरत असेल, मग आम्हाला वाटतं आमच्या मुलींकडे सामान्यतः नजरेनं पाहावं. आपल्या मुलीला कधीही विश्वसुंदरी बनवण्याचा अट्टास करू नका. अरे बनवायचंच असेल तर आपल्या मुलीला संस्कार सुंदरी बनवा. मायबाप, संस्कार सुंदरी बनवा. कारण खऱ्या अर्थानं हे जग जिच्या पाया पडतं तिला सीता म्हटलं जातं, मीरा म्हटलं जातं, मा साहेब जिजाऊ म्हटलं जातं. तिला अभिनेत्रीच्या नावानं कुणीच ओळखत नाही हो. मग एखादी ताई असंही म्हणेल, महाराज तुम्ही जर असं म्हणताय मग रूपाच्या सौंदर्यतेला काहीच किंमत नाही का. असंही मी म्हणणार नाही. सोपं करून सांगतो. आता 2 वर्षापूर्वी सर जे लॉकडाऊन गेलं त्या लॉकडाऊन मध्ये पप्प्यानं 3 वेळा पोलीस स्टेशन केलं पण गोरीपान बायको घरी आणली. पप्प्यानं बायको गोरीपान केली. पण जर तिचा स्वभाव चांगला नसेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक. महिला मंडळ, स्वर्ग होईल का नरक. नरक. आणि भले एखादी रंगानं सावळी मुलगी असू द्या पण स्वभावानं जर अत्यंत चांगली असेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक. स्वर्ग. कारण गुणांची सौंदर्यता काळानुसार वाढणारी आहे आणि रूपाची सौंदर्यता काळानुसार कमी होणारी आहे. मग आम्ही कोणत्या सौंदर्यतेला महत्व देतोय माझ्या बहिणींनो याचा विचार करायला हवा. म्हणून या भंडारा उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं आजपासून मी दिसते कशी यापेक्षा मी वागते कशी, आल्या गेल्या पाहुण्यांचा आदर तिथे करते कशी आणि आपल्या घरात आपल्या सासऱ्यांसोबत राहते कशी, याला तुम्ही आता प्राधान्य देणं काळाची गरज आहे.
अहो आम्ही किती मोठ्या घरात राहतो आणि किती स्क्वेअर फूटच्या बंगल्यात राहतो. माझ्या बहिणींनो, आजपासून या गोष्टीला किंचितही किंमत देऊ नका. पण आम्ही आमच्या घरातल्या आमच्या सासऱ्यांसकट किती जणांच्या घरात हृदयात आहोत, त्याला सगळ्यात मोठी किंमत आहे. आणि एवढे एकच वाक्य जरी तुम्ही आजच्या कीर्तनातून घेऊन गेलात, तुमचं मला माहित नाही परमात्म्याच्या दरबारातली आजची सेवा यशस्वी असेल मायबाप, यशस्वी असेल. आता 1.5 महिन्यापूर्वी मराठवाड्यात एका ताईनं विचारलं होतं, महाराज काय सांगता सासऱ्यांची सेवा करा. माझी सासू एवढी फटकळ आहे, मला प्रत्येक शब्दात घरात टाकून बोलते. आणि सासरे तर एवढे हुशार आहेत, मी घरात असले का म्हणतात काय चाललंय बाळा, बरी असता बाळा, मी ये म्हणून हिला सांभाळलं, हिचं ऐकू नको बाळा. पण मी एकदा शेतात कपाशीकडे गेले की माझ्याच आहेरात आलेल्या सोफा सेटवर ते सासूबाई शेजारी बसले का दिवसभर ते माझ्याच नावानं टाहो फोडत राहतात. म्हणून महाराज शेवटी कंटाळून मी या दोघांनाही उचललं आणि तिकडं वृद्धाश्रमात नेऊन ठेवलंय. तुम्हीच सांगा मी काय चूक केली. म्हटलं ताई तुझं अगदी बरोबर आहे, मान्य करतो तुझी सासू फटकळ आहे, हेही मान्य करतो तुझे सासरे फटकळ आहेत. फक्त ताई आज माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर दे, तेच तुझे सासरे जर तुझे जन्म देणारे जन्मदाते आई वडील असते आणि तेही स्वभावाना असेच फटकळ असते तर त्यांनाही तू असंच उचलून वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं असतं का. त्यानंतर त्या ताईकडे उत्तर नव्हतं, पण त्या क्षणी मात्र माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं होतं. माझ्या बहिणींना माझं कीर्तन पटलं नाही, हरकत नाही, मरेपर्यंत मला बोलू नका. पण तुमचा भाऊ म्हणून तुमच्याही पायावर डोकं टेकून आजचा भंडारा उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं दुसरी विनंती करून जातो. सध्या 2 महिने झाले तुळशीचं लग्न झालंय, लग्न सीजन जोरदार चालू आहे. इथून पुढे आपल्या मुलीचं लग्न करताना आजपासून तुमच्या लाडक्या लेकीला कधीच सांगू नका बाळा तुझं आता घर बदलणार आहे. आजपासून तुमच्या लेकीला एकच सांगा, बाळा तुझ्या घराबरोबर पहिल्यांदा तुझं मन तुला बदलावं लागणार आहे. कारण तू ज्या घरात जाणार आहे त्या घरातल्या पुढच्या 7 पिढ्यांचा स्वर्ग करायचा की पुढच्या 7 पिढ्यांची माती करायची, हे फक्त आणि फक्त तुझ्या वागण्या, बोलण्या आणि संस्कारावर अवलंबून असणार आहे. अहो आपली मुलगी शिकली पाहिजे, शिकून डॉक्टर, वकील, इंजिनियर झाली पाहिजे. पण एक दिवस तिला सासरी जायचंय म्हणून ती संस्कारांना सुद्धा परिपूर्ण झाली पाहिजे. याकडे आई म्हणून आम्ही लक्ष देतोय का. माझ्या बहिणींना याचा मात्र नक्की विचार करा. आता तुम्हालाही भाऊ आहे ना, असं होऊ नये महिला मंडळ. पण आता कीर्तन झाल्यावर तुम्ही घरी जाताना जर तुमच्या भाऊजाईनं तुम्हाला फोन करून सांगितलं आजपासून मी तुमच्या आईला म्हणजे सासूला सांभाळणार नाही, तुम्ही तिची सोय करा. खरं सांगा महिला मंडळ, तुम्ही यांना झोपू द्याल आज रात्रभर. ओ तिने मला लहानाचं मोठं केलंय, ओ तिने मला कष्टानं वाढवलंय, जाता का आणता. त्यालाही बिचाराला 3 देवाला नवस करून मिळाली, निघाला रातच्या 3:30ला, आली उद्या सकाळपर्यंत सासूबाई इथं. पण इथे एकच विचार करा माझ्या बहिणींनो, जिनं दुसऱ्याच्या बांधावर 40 रुपयानं मजुरी करून तुमचा नवरा घडवलाय आणि ज्यांना दुसऱ्याच्या शेतामध्ये विहिरी खंडाने सालं घालून खऱ्या अर्थानं तुमचं सासर घडवलंय, मग ते सासरे तुमचे आई वडील होऊ शकत नाहीत का. याचा मात्र नक्की विचार करा. कारण ज्या दिवशी तुमच्या घरात तुम्ही तुमच्या सासऱ्यांमध्ये तुमचे आई वडील पाहण्याचा प्रयत्न कराल त्या दिवशी तुमच्या घराचा स्वर्ग आणि या देहाचं मंदिर होईल. आणि ज्या दिवशी या देहाचं मंदिर होईल तेव्हा या मंदिरामध्ये परमात्मा विराजमान होईल, तेव्हा या वास्तवातल्या प्रपंचातला मूळ परमार्थ साजरा होईल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आता सुनबाईला बोलल्यामुळे सासूबाईंचे चेहरे खुललेत. बऱ्याच सासूबाई झोपू आलत्या पण आता खटकन जाग्या झाल्यात. पण सासू नावाचा प्राणी एवढा सोपा. आणि वांद्रेगावची सासू ब ब ब ब ब तिच्या पप्प्याचं लग्न झालं, तिने निम्या गावात भांडणं लावून दिली. काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना, माझी सून नक्षत्र आहे नक्षत्र. आता कोरोनाच्या अगोदर वांद्रेमध्ये आलेल्या सगळ्या सुनबाई तिला सांगत थांब बाई तू 6 महिने, ती तुझीच नक्षत्र बदलीन तेव्हाच तू जाग्या वैशील. आता आपल्याच गावातली सासू होती, ती म्हणली सुनबाई थंडी वाढली 2 दिवसापासून, बाहेर नको पडू. आता आधी खऱ्या अर्थानं तिकडे युक्रेनचं युद्ध चाललंय, तिकडे फिलिपाईनचं युद्ध चाललंय, आधीच तुला डोकं नाही, डोक्यात मेंदू नाही आणि एखादा बॉम्ब पडला तर काहीच राहायचं नाही. आता आपला भंडारा चाललाय, उद्या पोळ्यांचा स्वयंपाक करायचा आहे, तू डाळ वाटून घे, मी जरा शेतात जाऊन येते. वांद्रेगावची सासू होती, गेली शेतात. आज सुनबाई दिसाना, डाळीचं तपेलही दिसाना, ती घरात नाही घुसली, आपल्याच गावातली होती ती परत नेम्या वस्तीवर फिरून आली. काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना, माझी सून नक्षत्र आहे नक्षत्र. 20 मिनिटात डाळ वाटली, आली घरी. गुणाची ग माझी सुनबाई, गुणाची गुणाची. पप्प्यानं त्रास काढला पण वाया नाही गेला. पण सुनबाई ती डाळ ठेवली कुठं. तशी सुनबाई म्हणली हाय का सासूबाई, मला वाटलं तुम्ही हुशार असाल, तुम्ही म्हणले डाळ वाटून ये. आता या सगळ्या वस्तीवर डाळ वाटून आले, आता कुठं घरात डाळ राहती वय.
तेव्हा तुम्ही जाग्यावर आले. बरं तुम्ही सोप्या नाहीत ना. माझं बोलणं इथं बसलेलं आज एखाद्या सासूबाईला जर खरंच वाईट वाटलं असेल, मुलगा म्हणून एक प्रश्न विचारून जातो. तुमची अपेक्षा आहे ना तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पप्याचं लग्न करायचंय ना का आमच्या टोळीत पाठवायचं आहे? आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे. मागच्या डोक्यात वेगळं चाललंय. आत्या म्हटलं पाहिजे. आत्या आत्या आत्या. आता आत्या आणि काळजात बसली म्हणजे आई झाली. मग जर तुमची अपेक्षा आहे उद्या तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे, तर इथं बसलेल्या प्रत्येक सासूबाईनं आज आपल्या काळजावर हात ठेवून भगवान परमात्म्याची शपथ घेऊन स्वतःच्या अंतकणाला एक प्रश्न नक्की विचारा. तुमची अपेक्षा आहे येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे, पण आम्ही सुद्धा आज आमच्या घरात आमच्या त्याच सुनेला आमच्या जन्मदात्या मुलीचाच दर्जा दिलाय का? आपल्या मुलीला जर गोल चपाती बनवता आली नाही तर आपण लाटणं पळपट घेऊन तिला गोल चपाती बनवायला शिकवतो. पण सुनेकून चपातीचा काठ जरी जाड झाला तर आपण लगेच तिच्या आई वडिलांचा उद्धार करतो. आम्ही खरंच तिला आपली मुलगी मानतो का? आपल्या मुलीकडूनच मला उत्तर द्या. इथं उभं राहून मी कोणता मोक्ष आणि अध्यात्म सांगायचं सगळ्यात मोठा प्रश्न आहे. माझ्या बहिणीन तुमच्या घरातला हा करता माणूस आपल्या शेतामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये राबतोय. अरे 2 वर्षापूर्वी कोरोना आला ना, या कोरोनाच्या काळात काढलेलं कर्ज फेडायचं कसं या विवेचनेत 1.5 वर्ष त्याला झोप लागली नाही. अरे मला जर कोरोनामुळे काही झालं तर माझं कुटुंब उद्या रस्त्यावर येईल म्हणून 1.5 वर्ष तो बिचारा एकही दिवस सुखानं झोपला नाही. पण त्यानं तुम्हाला आजपर्यंत कधी बोलून दाखवलंही नाही आणि मरेपर्यंत कधी बोलून दाखवणारही नाही. पण दिवसभराच्या सगळ्या कामाचा व्याप सांभाळून दमून भागून समाधानासाठी जो जेव्हा घरी येतो ना आणि घराच्या आत आला आणि तो जर आईच्या जवळ जाऊन बसला तर बायको आपल्या मैत्रिणींना फोन करून सांगते आमचे हे तसे चांगले आहेत ग पण आईचे गुलाम आहेत. आणि तोच बिचारा राबला संध्याकाळी घरी आला आणि बायकोच्या जवळ जाऊन बसला तर आई शेजारा पादरांना जाऊन सांगते दुसऱ्याच्या बांधावर 40 रुपयानं मजुरी करून याला घडवलं पण काल बायकोने त्या बायकोच्या पदराखाली गेला. शेवटी तुमच्या रोजच्या दोघींच्या भांडणाला कंटाळून तो सांगतो आईचाही पदर नको बायकोचाही पदर नको, दोस्ती आपली जिंदगी हे चला कट्ट्यावर. आता संध्याकाळी 11च्या पुढचे कट्ट्यावरचे मॉडेल काही सोपे राहतात का दादा? निमे 90 हानी घे चमचाभर, घे चमचाभर, सभी दुखो की एक ही दवा घे चमचाभर. त्यानं घेतली चमचाभर, तो आला डुलत घरी. चुकत्या मुलाची तुमच्या घरातलं वातावरण जर सात्विक असेल तर पुढच्या 7 पिढ्या घडतील. पण घरातलं वातावरण जर सात्विक नसेल तर पुढच्या 7 पिढ्यांची माती झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. सोपं करून सांगतो महाराज. आज तुम्ही ज्वारी पेरली, ती अंकुरूनही आली, पण अवकाळी पावसामुळे जर तिचं मूळ सडलं तर तुम्ही कितीही महागडी खतं घातली आणि कितीही महागड्या फवारण्या घेतल्या तरी तुम्हीच मला उत्तर द्या खऱ्या अर्थानं ते बीज अंकुरून वाढेल का? खऱ्या त्याचा फुलोरा येईल का? ज्वारी मिळेल का? कारण त्याचं काय सडलंय? महिला मंडळ काय सडलंय? पुरुष मंडळी काय सडलंय? मग जर त्याचं मूळ सडलं असेल कितीही महागडी खतं आणि औषधं वापरा ते झाड बहरणार नाही, फुलणार नाही. मग तुमच्या संसाराच्या मुळाशी जर संस्कार नावाचं मुळच सडलेलं असेल तर कितीही प्रयत्न केला आपलाही प्रपंच बहरेल का? फुलेल का? तो आनंद देईल का? तो दुःखदायकच असेल. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात येरती माईके दुःखाची जनती नाही अद्यंती. कारण प्रपंच दुःख मूळ आहे, दुःख देणारा आहे. पण आता मला खरं सांगा महिला मंडळ फक्त मोठ्यानं बोला, हा म्हणा नाही म्हणा, फक्त खरं म्हणा. प्रपंच दुःख मूळ ज्यांना वाटतं महिला मंडळ प्रपंच दुःख मूळ आहे त्याने एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि ज्यांना वाटतं प्रपंच दुःख मूळ नाही फार गोड आहे त्याने एकदा टाळी वाजवा. पुरुष मंडळी प्रपंच दुःख मूळ लॉक किया जाए, ठीक आहे. म्हणजे प्रपंच दुःख मूळ आहे. इकडं कमिटी सुद्धा म्हणते आहे. बरं ठीक आहे. आता ही जी समोरची मोकळी जागा आहे या ठिकाणी भगवान विष्णू नवीन कोरो विमान घेऊन आले आणि विमानाचं या ठिकाणी लँडिंग केलं आणि इकडं पाहिलं अरे वा तुम्ही माझ्या नामाचा गजर करत आहात आणि आज मी तुम्हा सगळ्यांना एवढा प्रसन्न आहे. कोण म्हणतंय? भगवान विष्णू. आता खऱ्या अर्थानं काही जण म्हणते भोलेनाथांच्या दरबारात भगवान विष्णू आले पण दोघांमध्ये भेद नाही, हरिहरा भेद नाही नका करू वाद. लक्षात घ्या. म्हणजे जर भगवान परमात्मा इथं आले त्यांनी सांगितलं अरे वा माझ्याच नामाचा गजर चालू आहे आणि आज वांद्रेकर मी तुमच्यावर एवढा प्रसन्न आहे की आज मी तुम्हा सगळ्यांना सदेह वैकुंठाला न्यायला आलोय. कसं सदेह? फक्त कीर्तन झालं की सगळ्यांनी येऊन विमानात
बसा. आणि आत्ताच्या धर्ममंडपात आपण आहोत, इथं मृत्यू आला तरी खोटं बोलू शकत, आणि जर चुकून खोटं बोललो तर परमात्म्याचा तिसरा डोळा उघडल्याशिवाय राहणार. मग मी 15 मार्च पर्यंतची गॅरंटी देऊ शकत. त्यामुळे चुकूनही खोटं बोलता येणार. मग किती जण आता विमानात बसायला तयार आहे, बोटवर करा. फक्त खोटं बोलता येणार आणि चुकूनही खोटं बोलायचं. थांबू लागलं तर 2 मिनिटं. मी ये म्हणून राहिले असं तुम्हाला रोज 3 वेळा म्हणणारी सुद्धा आता बोटवर करायला तयार. मग तो प्रपंच कसाही असू द्या, पण वास्तवात मात्र तो आम्ही सोडायला तयार. मग महाराज, या प्रपंचात राहून आम्ही परमार्थ करू शकत नाही का? तुकोबाराय म्हटले, ठीक आहे, काय करावं लागेल? अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे, नासक्या देहाचंही सोनं होईल, पण त्यासाठी या मनाला परमात्म्याच्या नामाचा छंद जोडावा लागेल. कशाला? मनाला. आता मन एवढं सोपं होय, तुम्ही सगळे इथं बसलेत, पण सगळे मनानं इथं आहे का? कुणाच्या डोक्यात काय खटकी चालू असेल सांगू शकत? तुमच्या डोक्यात वेगळी असेल तर तुमच्या डोक्यात वेगळी असेल, तुमच्या डोक्यात वेगळी असेल तर मागच्या डोक्यात वेगळी. आता रोज मी चेहरेच वाचतोय, काहींच्या डोक्यात वेगळीच खटकी चालली. महाराज, तुम्ही ज्या व्यासपीठावर उभे आहात, खऱ्या अर्थाने या व्यासपीठावरून तुम्ही वेद, शास्त्र आणि अध्यात्म सांगितलं पाहिजे, पण जवळपास तुम्ही 1.5 तास आज प्रपंचावर बोललात. उद्या हा प्रश्न सन्मान्य आयोजकांना कोणी विचारू नये, म्हणून याचंही उत्तर आता व्यासपीठावरून मीच देऊन जातो. अगदी खरं आहे महाराज, ज्या व्यासपीठावर मी उभा आहे, या व्यासपीठावरून वेद, शास्त्र आणि मंत्र सांगितले पाहिजेत. कारण नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे, जन्माजन्मांतरीची पाप जाळण्याचा महायज्ञ म्हणजे नामसंकीर्तन आहे. म्हणून तर महाराज पुढे जाऊन सांगतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. म्हणजे प्रसन्न मनानं या ठिकाणी जर परमात्म्याचं नाम घेतलं तर ते परमात्म्याच्या दरबारात पोहोचल्याशिवाय राहत नाही. बरोबर? मग आता इथं बसलेले किती जण आहे ज्यांना भूत, भविष्य, वर्तमान कसलीही काळजी नाही, कसलंही टेन्शन नाही. म्हणजे आजचा 15 दिवस आजपासून लाईट आली नाही तरी भेटल त्याच्यासोबत ते हसत राहतील, पण थोडंही टेन्शन घेणार, कसलीच काळजी नाही. असे किती जण त्यांनी बोटवर करा, कसलंच टेन्शन नाही. बरं, आता मला सांगा, तुम्हाला जे काही टेन्शन, चिंता, भीती जे काही आहे ते प्रापंचिक आहे का परमार्थिक आहे? प्रापंचिक. मग विमान तिथं उभा आहे, पण विमानात बसायला आम्ही तयार नाही. म्हणजे आम्हाला प्रपंचातूनच परमार्थ जर करायचा असेल तर पहिल्यांदा प्रपंच सुरळीत करून घ्यावा. मग तुम्ही सांगा, 1.5 तासातलं कोणतं वाक्य चुकीचं होतं, कोणतं वाक्य पातळी सोडलेलं होतं? ही तुमच्या माझ्या घरातली वास्तव अवस्था आहे. आणि जर खऱ्या अर्थानं त्यात संस्कारांचा भंडारा उधळला गेला आणि खऱ्या अर्थानं आमच्यातलं घरातलं आजचं चित्र जर बदललं तर घराचं मंदिर झाल्याशिवाय राहणार. मग ज्यांना वाटतं महाराज तुम्ही बरोबर बोलले त्याने एकदा टाळी वाजवा. बस महाराज, आजची सेवा सफल आहे, लक्षात घ्या. कारण आता खऱ्या अर्थानं त्यासाठी मनाला परमात्म्याच्या नामाचा छंद जोडावा लागेल. पण आता खऱ्या अर्थानं पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, पण काहींच्या डोक्यात वेगळी खटकी चालली. महाराज, बरोबर वेळेत थांबा बरं. आता 11:15 होऊन गेलेत, 11:15 नंतर दिवसभर आज गडबड होती, अजून गुड्डीलाही शेवट राहिलाय. कारण सध्या माझ्या महाराष्ट्रातली तरुणाई 4 रोगानं ग्रासली गेली महाराज. पहिलं म्हणजे प्रेमाचं व्यसन आहे, दुसरं म्हणजे मोबाईलचं व्यसन आहे, तिसरं म्हणजे राजकारणाचं व्यसन आहे, आणि चौथं म्हणजे दारू अंमली पदार्थांचं व्यसन आहे. या 4 व्यसनांमध्ये माझ्या महाराष्ट्रातली तरुणाई बर्बाद होतीये, शोकांतिका आहे. आता यातलं पहिलं व्यसन प्रेमाचं व्यसन आहे. आता तुम्हाला वाटतं बा तरुण पोरं कीर्तनाला येत नाहीत, आजकाल तरुणाई कीर्तनाकडे येत नाही, पण बाबा आपल्यापेक्षा मोठा सप्ताह त्यांचा राहतो. आता 8 दिवसापूर्वी होऊन गेला, 14 तारखेला त्यांचा कालाव होता, व्हॅलेंटाईन डे. कारण खऱ्या अर्थानं प्रेम करू नये अशा वाईट विचारांचा माणूस मी मुळातच नाही महाराज. पण त्या प्रेमाला काहीतरी स्वाभिमान पाहिजे, काहीतरी मर्यादा पाहिजे. नाही तर बापाच्याच पैसे 20 रुपयाची बँटॅकची अंगठी घ्यायची, ती जाऊन मीला द्यायची आणि 3 दिवसानं कलर गावातल्या चौकात चव घालून घ्यायची. हे धंदे बाकी बंद करा. खरंच जर मर्दानगी गाजवायची असेल ना महाराज, पहिली 5-50 हजाराची चांगली नोकरी पहा आणि मग तिला 1 तोळा करा, ही खरी मर्दानगी. बरं, काय प्रेम करतंय? आता कालच कॉलेजवर एक कार्ट पाहिलं, ते त्या पुरीला म्हणत होतं, तुझ्या प्रेमामध्ये मी झालो ठार वेडा. ती म्हणली, गबस बावळ्या, कालच माझा साखरपुडा झालाय, हा घे प्याडा. तेव्हा तो जाग्यावा आला. लय अवघड आहे. बरं, आता खऱ्या अर्थानं तुम्हालाही सांगतोय, सगळ्या तरुण पोरांना विनंती, बाबांनो 2024 सुरू झालंय, शिकाल तर टिकाल, नाहीतर आंबवलीच्या बाजारात बरमुडे शिकाल.
कारण शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि तुम्हालाही वाटतंय बा आपलं काट रोज सॅक घेते कॉलेजला जाते. एक दिवस तिच्या मागे जाऊन पहा, ते कॉलेजच्या गेटवर जाऊन तिला म्हणतंय किती दिवस झाले मी वाट पाहतोय, तू प्रपोज करत नाही. तिने लांबून तिच्या का पाहिलं बो, चेहरा तुझा खास नाही, अंगावर तुझ्या मास नाही, प्रपोज तुला काय खाक करू, उद्यापर्यंत जगायची तुझी आस नाही. पण आपलंही काही सोपं नाही. ते म्हणतात नाही मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. मग तिचं ठरलेलं परमनंट वाक्य आहे, मी माझ्या आई वडिलांच्या शब्दाबाहेर नाही. आपलंही कमी नाही, पण तो कोई बात नाही शब्दही कुठून आणतो देव जाणे. इस जन्म में ना सही अगले जन्म में तेरा बन जाऊंगा, मगर शादी तो तुझसे ही करूंगा. आज तुमच्या डोक्याच्या थोडं वर जाईल, त्यांना बरोबर कळेल. कॉफी शॉपला एक कोल्ड कॉफी आणि एक कॅडबरी. पाहता काय भुलली पोर. बरं खड्डा तुम्हालाही 15,000 एवढं सोपं राहतंय होय. ती जुन्या काळातला देव जाणे कुठून आणते. ती नोकिया 1100 दाखवी त्याला. मी तुमच्या बरोबर चॅटिंग केली असती, पण माझ्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही. आपलंही कमी नाही म्हणते मै हू ना, ऍपल घेतोय ऍपल. आता याला जर मार्केटमध्ये पाठवायच्या खिशात कष्टाचे 100ची नोट नाही 1 किलो ऍपल घ्यायला. पण हा एवढा हुशार आहे, हा जुना मोबाईल सेगमेंट होऊन घरी येऊन म्हणतो बाप्पा मोबाईल हरवला. बाप म्हणला मी घेणार नाही. तो म्हणला उद्यापासून मीही कॉलेजला जाणार नाही. आता आपल्याकडे स्कीम आहे हम दो हमारा एक. बाप म्हणला हे शिकलं नाही तर आपली पुढची पिढी चालणार नाही. दुसऱ्या दिवशी बापानं बजाज फायनान्सचा फॉर्म भरला आणि हप्त्यावर बाप्याला मोबाईल आणला. आता बापा एवढा हुशार आहे, हा जुना मोबाईल तिला देतो आणि नवीन याच्याकडे होतो. आणि संध्याकाळी 10:30 पावणे 11 तुम्ही सगळे झोपले, मग हळूच मोबाईल देवता बाहेर येते. काय करतेस पिलू, बरी येस ना पिलू, जेवलीस पिलू. महाराज आता हे कुत्र्याचं पिलू मांजराचं पिलू हे पिलू ठीक होतं, पण हे इंस्टाग्राम आणि शेअरचॅट आल्यापासून 2 पायाची भलतच पिली आली. आणि ही प्रकरणं वाढण्यामाग जाता एक वाक्य बोलून जातो, महिला मंडळ माझं बोलणं कदाचित कडू वाटेल, पण तुम्ही सुद्धा तितकेच जबाबदार आहात. कारण आता खेड परिसरात सुद्धा नवीन वादळ आलंय. पार्ट्या त्यांचा बंगला आहे, बंगला 3 गुंठे ऐकलीन मग बांधला. तुला माहितच नाही येडे. दारासमोर 4 व्हीलर आहे, पुढच्या महिन्यात जाऊन पग 3 पतपेढ्या त्याच्या घरी बसून ये. महाराज हा विनोद नाही. इथं बसलेल्या ज्यांनी आपल्या मुलीचं लग्न करताना मुलाच्या वडिलांचं कर्तृत्व पाहून आपल्या पोरी दिल्यात ना. आज तुमची मुलगी बंगल्यात आहे, सोन्याच्या ताटात जेवतीये, पण तिला कधीही भेटायला जा, तिच्या डोळ्यात मात्र पाणी आहे. आणि इथं बसलेल्या ज्यांनी मुलाच्या वडिलांचे 20-20 एकरचे बांध न पाहता मुलाचं स्वतःचं कर्तृत्व पाहून आपल्या पोरी दिल्यात ना. भले तुमची मुलगी आज झोपडीत असू द्या, पण कधीही भेटायला जा, तिच्या चेहऱ्यावर मात्र समाधान आहे. कारण नुसत्या पार्ट्या पाहून मुली देऊ नका, तर पार्ट्यांच्या अगोदर कार्टी नीट पहा. एवढी मात्र या निमित्तानं नक्की तुम्हाला विनंती करून जातो, हात जोडून तुम्हाला विनंती करतो. आता सध्या आज इंस्टाग्रामला तर 15 दिवसापासून पूर्ण नवीन ट्रेंड आणलाय. आता जिला बापाच्या घरी कधी शेळीच्या दुधाचा चहा मिळाला नाही, ती सुद्धा फेसबुकला पोस्ट किती नवरा पाहिजे करोडपती. माझ्या बहिणींना मी तुमच्या बाजून आहे. या जगात पैशाशिवाय काहीच चालत नाही. नवरा नक्की करोडपती करा, पण भावाच्या नात्याने विनंती करून जातो, नवरा नक्की करोडपती करा, पण तो पैशानं करोडपती कधी करू नका, तो ज्ञानानं करोडपती करा. कारण पैशाच्या बळावर ज्ञान कधीच मिळवता येत नाही, पण तो ज्ञानानं करोडपती असेल तर एक दिवस करोडपतीच काय अब्जाधी सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि आता खऱ्या अर्थानं हात जोडीत बसलेल्या सगळ्यांना विनंती आहे, भले आमचं पोरगं वडापावची गाडी चालवणारा असू द्या, चहाची टपरी चालवणारा असू द्या, पण स्वतःच्या कर्तृत्वानं जगलं तर एक दिवस अंबानी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि भले अंबानीचा पोरगा असू द्या, पण खऱ्या अर्थानं जर व्यस्त निघाला तोही एक दिवस रोडवर आल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आता इथं सगळे शेतकरी आहेत ना, एकदा जोरदार कडवंटाळ्या आमच्या शेतकरी पोरांसाठी वाजवा महाराज. बिचारे तेवढे स्वाभिमानी राहिलेत, पण त्यांच्यावर सगळ्यात वाईट वेळ आहे. कारण 7-8 वर्षापासून त्यांना बायको मिळत, 2 महिन्यापूर्वी तुळशी लग्न झाले, दुसऱ्या दिवसापासून त्याचा बाप सुद्धा रोज चहा पाहिजे भेटेल त्याला. एक चहा दुसऱ्या बाजूला बायोडाटा कुठतरी बघा. कारण सध्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत का तुमच्या का बरे पाहता बाप्याच्याच डोक्यावर राहिली नाही तर बाप्पाचं काही घेऊन बसले. बरं जाऊ द्या, पुरुष मंडळी सगळे शांत, वेळ कमी. महिला मंडळ मला खरं सांगा, आज भगवान भोलेनाथ तुमचं ऐकणार आहे. फक्त तुम्ही बोललात तर ऐकणार आहे, नाही तर पुढचे 5 वर्ष बाप्या जिजुरीची पायरी चढत मग नाही. खरं फक्त उत्तर द्या. मला सांगा, शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत, तुम्ही बोललेत तर सूत्र जमेल. पुरुष मंडळी शांत, फक्त महिला मंडळ खरं बोला. सध्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत नाही. आपला बापा यंदाही पिवळा होईल असं वाटत नाही. यंदा तरी आपल्या बाप्याला गुड्डी मिळेल असं वाटत
बरं जाऊ द्या महिला मंडळ, तुमचा मुलगा म्हणून एक प्रश्न विचारतो. पुरुष मंडळी शांत, फक्त महिला मंडळ ज्यांना वाटतं की महाराज शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्याच पाहिजेत, त्या सगळ्यांनी एकदा जोरदार काढून टाळी वाजवाज. भोलेनाथ तुमच्याकडे पाहत आहे. ब ब ब ब बरेच नवरदेव राहिलेत गावात. बरं जाऊ द्या महिला मंडळ, तुमची सगळ्यांची अपेक्षा आहे ना आता शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्याच पाहिजेत. मग इथं बसलेली कोणती आई आता भोलेनाथांची शपथ घेऊन मला सांगेल महाराज आज माझे डोळे उघडले, आता मी बसल्या जागेवर भोलेनाथांची शपथ घेऊन सांगते की यापुढे मी माझी गुड्डी शेतकऱ्याच्याच मुलाला देईल. फक्त तेवढ्याच आईने टाळी वाजवात. काय लाबाड दुनिया आहे महाराज. माझी गुड्डी फ्लॅट मध्ये गेली पाहिजे, पण माझ्या पप्याला गुड्डी मिळाली. बरं जाऊ द्या महिला मंडळ, आता पुण्यात माझ्या ऑफिसच्या बाजूलाच IT पार्क आहे आणि ह्या वर्षी बाबा जवळपास माझे 90 ते 92 आता मित्र लग्नाचे, ज्यांचा पगार 11.5 ते 12 लाखाच्या आसपास, म्हणजे 95 ते 96 हजार महिन्याला पगार आहे परमनंट. मी 500च्या स्टॅम्पवर गॅरंटेड राहतो, मध्यस्थी राहतो, गादीवर उभा आहे. 500च्या स्टॅम्पवर मी मध्यस्थी राहतो. फक्त बाबा त्यांची एकच अडचण आहे, त्यांना एकही गुंठा जमीन नाही. उद्या येऊ का सकाळी बस घेऊन वांद्र्याला? किती आहे आपली पोर देतील बोटवर करा. मुलाला लाख रुपये पगार आहे पण एकही गुंठा जमीन नाही. किती आहे आपली पोर देतील बोटवर करा. तुम्ही बोलत चला बो. किती आहे आपली पोर देतील बोटवर करा. मग तुम्हाला जमीन काय लागती? कारण तुम्हालाही माहिती आहे उद्या जर त्याची नोकरी गेली तर कमीत कमी ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही. मग माझ्या बहिणीनं एकच विचार करा, जर ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही तर काळ्या आईची सेवा करणारं माझं शेतकऱ्याचं पोरग तुमच्या लेकीला उपाशी ठेवेल का? म्हणून हा जोड विनंती करतो, आता विचार बदला. आणि सध्या आमच्याकडे येणाऱ्या कन्सल्टच्या केसेसमध्ये 80% प्रकरणांमध्ये, कदाचित माझ्या बहिणीनं माझं बोलणं तुम्हाला वाईट वाटेल, पण 80% प्रकरणांमध्ये आज मुलींचे घटस्फोट होण्याचं कारण म्हणजे मुलीची आई बनत चालली आहे. सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि आता खऱ्या अर्थानं मला सांगा, तुम्ही रोज तुमच्या मुलीला काय सांगताय? कारण आम्ही संस्काराची पातळी स्वतःच्या स्वार्थासाठी किती बदलली एका वाक्यात सांगून पुढे सरकतो. आता आम्ही रोज मुलीला काय सांगतोय? शेतकरी नवरा करायचा. तुम्ही हुशार आता गप राहाल तुम्ही, पण शेतकरी नवरा करायचा नाही. शेतात काम करायचं नाही, उन्हात काम करायचं नाही, नाही तर माझ्यासारखं वाटोळं होईल. तो काय वाटोळं झालं? बरं कष्ट केल्याने माणूस मरतो का? बरं तुम्ही जे मुलीला सांगताय तेच जर तुमच्या मुलानं केलं आणि घरात 24 तास बसला, तुम्हाला मान्य होईल का? बरं कष्ट केल्याशिवाय, कष्टातूनच तुम्ही तुमचा प्रपंच फुलवलाय ना. मग तुमच्या लेकीला जर तुम्ही कष्ट करू नका असं म्हणताय, याचा अर्थ तुम्ही तुमच्या मुलीसाठी ATM पाहताय का? आणि जर तुम्ही तुमच्या मुलीसाठी ATM पाहत असाल, आपला मुलगाही त्याला ऐकीचा आहे का? मग त्याला पुढे म्हसोबाला सोडायचा आता? प्रश्न चुकीचा आहे का? बरं मला सांगा, महिला मंडळ असं होऊ नये, भोलेनाथांची कृपा व्हावी. तुमच्या मुलीला उद्या 20 लाख रुपये पगारावाला मुलगा मिळाला, पण 2-3 आता कोरोनासारखी कधी कोणती परिस्थिती सांगता येत नाही, पण 2-3 वर्षानंतर त्याची नोकरी गेली आणि तो कायमचा गावी शेतीवर आला, तर किती इथं बसलेल्या आया आपल्या मुलीला पुन्हा माहेरी नांदायला घेऊन येतील? त्यांनी बोटवर करा. आणि किती आया सांगतील की बाळा आता ठीक आहे, काय हरकत नाही, शेतीत काम कर. त्या सगळ्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवा. आता तुम्ही मुलीला रोज काय सांगताय? शेतीत जायचं, शेतीत काम करायचं, उन्हात जायचं. आता ती ऐकेल का? शेवटी काय होईल? दोघांमध्ये निर्माण झालेले वाद घटस्फोटापर्यंत यायला वेळ लागणार नाही. आणि जेव्हा ते वाद घटस्फोटापर्यंत येऊन मुलगी माघारी येईल, त्या दिवशी आई 3 वर्ष लवकर आधी जाईल, तर मुलीच्या आयुष्याची माती होईल. याला जबाबदार कोण? याचा विचार जरी करू शकला तरी खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं सुखाचं परिमार्जन झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. माझ्याकडे वेळ कमी, फार वेगात पुढे सरकतो. दुसरं म्हणजे मोबाईलचं व्यसन आहे. आज मोबाईलबद्दल बोलायला आपल्याकडे वेळ नाही, पण एका वाक्यात सांगतो, मोबाईल चांगला की वाईट याबद्दल मला आज बोलायचं नाही. पण ज्या दिवशी नवरा कोणती भीती मनात न आणता आपल्या मोबाईलचा पासवर्ड काढून आपला मोबाईल 24 तासासाठी आपल्या बायकोला आनंदानं देण्याचं धाडस करेल, आणि ज्या दिवशी बायको आपल्या मोबाईलचा पासवर्ड काढून आनंदानं कोणती भीती मनात न आणता आपला मोबाईल नवऱ्याकडे 24 तासासाठी देण्याचं धाडस करेल, त्या दिवशी मोबाईलचा चांगला वापर आहे असं म्हणण्याचं धारिष्ठ मी नक्की करू शकेल. कारण आज 80% कुटुंबात नवऱ्याच्या मोबाईलचा पासवर्ड बायकोला आणि बायकोच्या मोबाईलचा पासवर्ड जर नवऱ्याला माहीत नसेल तर कोणत्या पोकळ संस्कारांच्या गप्पा आम्ही मारतोय याचा मात्र विचार करावा लागेल.
लागेल. घराच्या चार भिंतीच्या आतमध्ये खऱ्या बाहेर आनंदी दिसणारे चेहरे ग्रामीण भागात सुद्धा आज मोबाईल नावाच्या मोहजाळामुळं चार भिंतीच्या आत मात्र पुरते अविश्वासानं ग्रासले गेलेत. ही सगळ्यात मोठी आजची शोकांतिका आहे. आज मोबाईलमुळे नक्की खऱ्या अर्थानं आम्ही आहोत कुठं? अहो, रक्ताची नाती त्या मेसेंजरवर ब्लॉक होऊ लागलीत आणि बाहेरची नाती मेसेंजरद्वारे इन होत असतील तर खऱ्या अर्थानं आम्ही चाललोय कुठं, जायचंय कुठं, याचं वास्तवता भान खऱ्या अर्थानं निर्माण होणं काळाची गरज आहे. कदाचित मी इथून गेल्यानंतर तुम्ही माझ्यावर टीकाही कराल, पण हात जोडून एक विनंती करतो, त्याचा विचार कालपर्यंत केला नाही आणि यापुढेही करणार नाही. कारण माझ्या 8 वर्षाच्या या क्षेत्रातील प्रवासामध्ये भगवान परमात्मा साक्षीला आहे. परत तारीख मिळावी म्हणून कोणत्या गावात गेलो नाही आणि माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत परत तारीख मिळावी म्हणून जाणार नाही. पण आज जर वास्तवावरती विचार केला नाही तर येणारा काळ इतका भयानक असणार आहे की पुन्हा पावलं मात्र मागं फिरवता येणार नाही. माझं काही जाणार नाही हो. अजून 15 मिनिटानंतर माझं ठरलेलं मानधन घेऊन मी इथून जाणार आहे. खऱ्या अर्थानं तुमच्या कुटुंबावर जर उद्या वाईट वेळ आली तर माझ्यापर्यंत त्याची झळ कधीच बसणार नाही. पण आज तुमच्या सोबत जी लोक आहेत उद्या तीच हसायला मात्र तुमच्या मागे उभे असतील, हे जीवनात कधी विसरू नका. आज खऱ्या अर्थानं मागच्या वर्षामध्ये म्हणजे 2023 मध्ये महाराष्ट्रात 5,962 तरुण मुलांनी आत्महत्या केल्यात आणि आत्महत्येचं एकमेव कारण म्हणजे हनी ट्रॅप. सध्या गेल्या 3 ते 3.5 वर्षापासून हनी ट्रॅप नावाचं, मला माहीत नाही हा विषय या व्यासपीठावर बोलण्याचा आहे किंवा नाही, पण आता मात्र बोलावं लागेल कारण प्रमाण प्रचंड वेगानं वाढत चाललंय. आज खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर हनी ट्रॅपच्या प्रकरणासाठी आज तुमच्या सोशल साईटवरती सौदीसारख्या स्टेटमध्ये हॅकर्स बसलेले आहेत, तुमच्या साईट हॅक करतायत आणि पाहता पाहता त्यातून खऱ्या अर्थानं खंडणीसारखे प्रकार निर्माण होत आहेत. आज त्यासाठी खऱ्या अर्थानं व्हिडिओ कॉलचा फार मोठा आधार घेतला जातोय आणि त्यातून मुलं हनी ट्रॅपमध्ये अडकली जात आहेत. कारण काही गोष्टी मुलांकडे असतात, भले ते आपल्या मातापित्यांना सांगू शकत नाही पण मित्रांना सांगू शकतात. पण हनी ट्रॅप नावाचा प्रकार सध्या असा उदयाला आलाय की मुलं खऱ्या अर्थानं आपल्या मित्रांसोबतही या गोष्टी बोलत नाहीत आणि शेवटी नाहक यातून माती होईल म्हणून स्वतः फाशी घेऊन जीवन संपवतायत. माझ्या सगळ्या तरुण मित्रांनो, हात जोडून विनंती करतो, भावनेच्या भरात खऱ्या अर्थानं हनी ट्रॅप सारख्या प्रकरणांमध्ये अडकले जाऊ नका. शुद्ध मराठी भाषेत सांगतो, व्हिडिओ कॉल पासून दूर राहा. दुसरी महत्वाची गोष्ट, आता जर खऱ्या अर्थाने इथं जेवढी लहान मुलं आहेत, आता गौतमी पाटील असते तर लहान मुलं सगळी इथं असतील, पण कीर्तनाला आई घरी झोपून आली ना बाबा, कारण सगळे वयस्कर इकडे आहेत. संप्रदायातली सगळ्यात मोठी शोकांतिका हीच आहे महाराज. आज जर पाहिला गेलं ना तर आज खऱ्या अर्थानं चांगलं ऐकावं अशी ठिकाणं फार कमी आहेत, पण त्या ठिकाणं आम्ही जाणं कमी केलंय. सगळ्यात मोठी शोकांतिका. हात जोडून तुम्हाला एक वाक्य सांगतो, आता ज्यांच्या घरातली लहान मुलं मोबाईल सोडत नाहीत किंवा ज्यांना वाटतं आपल्या मुलांना मोबाईलचं व्यसन लागलंय, त्या सगळ्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवा बरं. ज्यांच्या घरामध्ये 15 वर्षाच्या आतील मुलं मोबाईल न देता दूध पितात, त्या सगळ्या आई आणि वडिलांनी टाळी वाजवा. 2 महिन्याचं कार्ट सुद्धा करतोय, ओ शेटला होतं दूध पितो, लय अवघड आहे महाराज. बरं मला सांगा, सध्या मायोपिया चीनमध्ये कोरोना आला ना, तो कोरोना येण्याच्या अगोदर 1 वर्ष चीनची जी सरकारी जागतिक आकडेवारी होती त्यानुसार, कारण चीनची भिंत एवढी मोठी आहे त्याच्या पलीकडचा आवाज येत नाही, पण हात जोडून सांगतो, चीनमध्ये 2016-2017 मध्ये 10-20% नाही 38.42% 3 वर्षाच्या आतील मुलांना मायोपियानं ग्रासलं होतं. मायोपिया नावाचा आजार मी गेल्यानंतर गुगलवर सर्च करा, म्हणजे खऱ्या अर्थानं डोळ्याच्या ज्या सेन्स आहेत त्याचं पॅरालिसिस येणं, ते पॅरालिसिस मेंदूपर्यंत पोहोचतं आणि शेवटी एक बाजू शरीराची पूर्ण निकामी होते आणि हे प्रमाण 38% चीनमध्ये होतं. त्यावेळेस आपल्याकडे हे प्रमाण 0.3% होतं. पण 2022 मध्ये 12 डिसेंबर पर्यंत हे प्रमाण आपल्या भारत देशात 13% येऊन पोहोचलंय. वेळेत जर आपण सावरलो नाही आणि आज हात जोडून विनंती करतो, सगळ्यात मोठी चूक जर कोणती होत असेल तर आज मम्मी पप्पांनाच मोबाईलचं व्यसन लागलंय. 11, 11:30, 12 वाजेपर्यंत पप्पा जर व्हॉट्सअपवर असेल आणि भांडी घासून झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आई जर 10:30 आणि 11 वाजेपर्यंत मोबाईलवर असेल तर मोबाईलचं व्यसन मुलांना लागलंय की पालकांना लागलंय, मात्र याचा विचार करा. म्हणून तर प्रत्येक सासू आपल्या सुनेला हात जोडून सांगते, पाया पडते सुनबाई बंद कर तुझी चाल, पहिलं तुझं व्हॉट्सअप चुलीमध्ये जाळ, रोज नवीन फॅशन करून नवीन काढतेस फोटो, अगं रडून रडून उपाशी झोपून जातो छोटू, अगं डीपी का फिपी बदलण्याच्या नादात करपून जाते डाळ, पहिलं तुझं व्हॉट्सअप चुलीमध्ये जाळ, अगं लगीन झालंय आपलं शहाण्यासारखं वागावं, 4 दिवसाचं ग हे सासत्र तोंड भरून बोलावं, हे मरून गेल्यावर बस वाजवी टाळ, पहिलं तुझं व्हॉट्सअप चुलीमध्ये जाळ, रोज एक मेनू बनवते झोपायला वाजवते 12,
पुला वाचतो ग चांगला पण त्यात दगड आणि गारा. ट्रंग ट्रंग वाजतो फोन, पोरी लक्ष थोडं टाळ. पहिलं तुझं व्हॉट्सअप चुलीमध्ये जा. मान्य आहे दुनिया चंद्रावर गेली, तू मात्र आपली मान मर्यादा पाळ. नाही तर पोटातूनच एक दिवस नेट पॅक मारायला सांगेल तुझा बाळ. नेट पॅक मारायला सांगेल तुझा बाळ. आज तुम्हाला हा विनोद वाटेल पण येणारा काळ इतका भयानक असणार आहे, त्यामुळे पावलं मात्र मागे फिरू शकत नाहीत. कारण उतार वयात तुमचा मोबाईल तुम्हाला सांभाळणार नाही, तुमची लेकरं तुम्हाला सांभाळणार आहेत. पण तुमच्यातल्या आजच्या मोबाईलच्या वापरामुळं तुमची लेकरं तुमच्यापासून दूर जात आहेत आणि रोज मीडियावरती गुरु शनाया पाहतायत. उद्या घडतील कशी याचा विचार मात्र करा, एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. एकदा प्रेमानं भजन करूया. विठोबा रखुमाई, 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 कारण यासाठी आहे कारण गेल्या 6 ते 7 वर्षामध्ये ग्रामीण भागातही सध्या पुणे जिल्ह्यात एक विदारक चित्र निर्माण झालंय. कारण आता इथं बरेच वयस्कर पिढी आहे. बाबा 50 वर्षापूर्वी जर आपण मागं गेलो तर 50 वर्षापूर्वी आपल्या दारासमोर चांबड्याची मूठ होती. चांबड्याची मूठ होती तोपर्यंत नाडा होता. नाडा होता तोपर्यंत पाठ होता. पाठ होता तोपर्यंत खळ होतं. कालांतरानं खऱ्या अर्थानं पत्र्याची मूठ आली, चांबड्याची मूठ बाजूला पडली. हळूहळू उखळही बाजूला पडलं. कालांतरानं बोरवेल नावाचा पर्याय आला आणि उखळ नाडा पाहता पाहता पाठही बाजूला पडत गेला. अहो खऱ्या अर्थानं 70च्या कालखंडापर्यंत पाहिलं तर एक चांबड्याची पिशवी होती, त्यामध्ये रेडिओ होता आणि सकाळीच्या पहारीला खऱ्या अर्थानं फिनोलेक्स जाहिरातीपासून पहाटेचे 4:30 वाजता आमच्या घरातली दीपज्योती सुरू व्हायची. खऱ्या अर्थानं कालांतरानं दूरचित्रवाणी नावाचा पर्याय आला आणि हळूहळू तो रेडिओही बाजूला पडू लागला. पाहायला गेलं तर 80च्या दशकापर्यंत आमच्या घरामध्ये खऱ्या अर्थानं जातं होतं. जात्यावर ओवी होती आणि ती ओवी मात्र घरातल्या परंपरेचं कुळ परंपरेचं सार्थक देत होती. कालांतरानं गावात चक्की आली आणि आता कोहिनूरची क्रांती झाली. पाहता पाहता ती जात्यावरची ओवी आणि जातं मात्र अदृश्य झालं. खऱ्या अर्थानं 85 पर्यंत जर आम्ही कालखंड पाहिला तर सायकलवरती पोस्टमन येत होता. दारासमोर तार होती, तारेला पत्र अडकत होता. घंटीच्या आवाजासोबत घरातल्यांना कळत होतं. सगळे एकत्र बसून ते पत्र वाचत होते. त्या पत्रामध्ये ममत्वाचा गोडवा होता. पण नंतरच्या काळामध्ये दूरध्वनी आणि त्यानंतर सेलफोनची क्रांती झाली आणि पाहता पाहता ते पत्रही बाजूला पडत गेलं. अहो खऱ्या अर्थानं 90-95च्या दशकापर्यंतचा काळ पाहिला तर शेणामातीनं सारवलेली आमची घरं होती. त्या घरामध्ये आमच्या कुळ परंपरे वाडवडिलांचे फोटो देवतांसोबत होते. ते आम्हाला आमच्या कुळ परंपरा सांगत होते. कालांतरानं मार्बल नावाचा पर्याय आला. शेणामुताचा वास आणि संस्कारांचा गंध मात्र त्यासोबत बाजूला पडत गेला. पण मार्बल नावाचा भक्कम पर्याय उभा राहिला. पण या गोष्टी बाजूला पडल्या त्याचं आम्हाला काही वाटलं नाही. पण गेल्या 7 ते 8 वर्षापासून हळूहळू एक गोष्ट मात्र वेगानं तुमच्या माझ्या घरात बदलत चालली आहे आणि ती मात्र सगळ्यात मोठी घातक आहे. आणि ती गोष्ट म्हणजे घरातल्या आजच्या आमच्या आजी आजोबांचं असणारं सन्मानाचं स्थान. कारण ज्या घरात आजी आजोबा घरातल्या मध्यभागी आहेत, सन्मानानं खऱ्या अर्थानं उभ्या आहेत, त्या काळ कितीही बिघडू द्या पण तुमची लेकरं कधी बिघडणार नाही. आणि ज्या घरातल्या आजी आजोबांना घराच्या कोपऱ्यात स्थान आहे, कितीही प्रयत्न करा तुमची लेकरं कधी घडणार नाही. कारण आजी या शब्दाचा अर्थ आहे आ म्हणजे आहे तोपर्यंत कुटुंबाला बांधून ठेवणारी, आणि जी म्हणजे जिच्यामुळे ममत्वाला खऱ्या अर्थानं कळस आहे ती म्हणजे आजी.
तर आजोबा या शब्दाचा अर्थ आहे आ म्हणजे आहे तोपर्यंत कुटुंबाला बांधून ठेवणारा, जो म्हणजे जोपर्यंत या देहात प्राण आहे आपल्या लेकरांसाठी जगणारा, आणि बा म्हणजे कितीही गुडघे दुखत असू द्या तरी लेकराच्या चेहऱ्यावर आनंद यावा म्हणून खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा आपला बालपण जगणारा, तो म्हणजे आजोबा. पण आज खऱ्या अर्थानं 80% कुटुंबांमध्ये तुमच्या घरामध्ये तुमचं आणि तुमच्या सासूचं होणारं भांडण आणि त्यातून तुमचा मुलांवरती होणारा खऱ्या अर्थानं हक्काचा विषय, आणि पाहता पाहता आजी आजोबांपासून अलगद दूर होणारी मुलं, त्यामुळे या मुलांच्या मनावरती किती मोठे दुःखाचे आघात होत आहेत. सायकोलॉजिकल दृष्टीने याकडे आम्ही लक्ष द्यायला तयार नाही. शोकांतिका. माझ्या बहिणीनं जर तुमच्या लेकराला एखादी भाजी आवडली नाही ना, तुम्ही त्याला 2 फटके देऊन ती भाजी खायला लावता, पण त्या घरात जर आजी आजोबा असतील तर आजोबा कधी त्या लेकराला मांडीवर घेतील आणि आजी नकळत कधी खऱ्या अर्थानं एक घात चिवचा आणि काऊचा म्हणत ती खऱ्या अर्थानं भाजी त्या लेकराच्या मुखात घालेल, कळून सुद्धा येणार नाही. अहो खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर UK सारख्या फॉरेन स्टेटमध्ये मुलगी जेव्हा सिझेरियनला आत नेली जाते तेव्हा ब्लड सॅम्पल सोबत आणखी एक रिपोर्ट अनिवार्य आहे, आणि तो असल्याशिवाय UK सारख्या फॉरेन स्टेटमध्ये मुलगी सिझेरियनला आत नेली जात नाही, आणि तो रिपोर्ट म्हणजे ग्रेट पॅरेंटिंग वर्स, म्हणजे आदर्श पालक तत्व. बाळ जन्माला येण्याच्या अगोदर आई बाबा ही परदेशामध्ये शिकण्याची गोष्ट आहे, आपल्याकडे ती गरज पडत नाही, कारण त्याच्या संस्कारांचं सर्वोच्च विद्यापीठ जर कोण असेल ते म्हणजे आपल्या घरातले आजी आजोबा आहे. पण कालांतरानं गेल्या 8-10 वर्षामध्ये आमच्या लेकीनं शिकून क्रांती केली. पाहता पाहता लाखाची पॅकेज आमच्या घरापर्यंत येऊन पोहोचली आणि एक गोंडस शब्दानं जन्म दिला. त्या शब्दाचं नाव म्हणजे प्राव्हेसी, आणि या प्राव्हेसी नावाच्या गोंडस शब्दानं खऱ्या अर्थानं आमच्या संस्कारांची माती करायला सुरुवात केली. आज आम्ही आमच्या लेकरांच्या हातामध्ये मोबाईल देऊ लागलो, आज आमच्या लेकरांच्या हातामध्ये आम्ही खऱ्या अर्थानं रिमोट देतोय, पण आजी आजोबाच्या अनुभवाचे खरभरीत हातांपासून मात्र दूर नेतोय. ही खऱ्या अर्थानं एक वेळ आजी आजोबा जर अन्न मिळालं नाही तरी आनंदानं जगतील, पण माझ्या बहिणींनो भावाच्या नात्याने विनंती करतो, जर त्यांना त्यांच्या नातवंडांपासून तोडलं ते फार काळ जगू शकत नाही, कारण आजी आजोबांच्या जीवनामध्ये डोळे मिटण्यापूर्वीचा श्रीहरी विठ्ठल जर कोण असेल ती त्यांची नातवंड आहेत, आणि नातवंडांनी डोळे उघडल्यानंतर त्यांच्या जीवनातला पहिला श्रीहरी विठ्ठल जर कोण असेल ती त्यांची आजी आजोबा आहेत. पण प्राव्हेसी नावाच्या शब्दाखाली आज आजी आजोबांपासून ही नातवंड दूर होत आहेत, म्हणून तर 5-5, 6-6 वर्षाची आमची लेकरं सुद्धा आता शनिवार रविवार आला की काकुळतीला येऊन डोळ्याचं आसवं गाळत आपल्या मॉडर्न शिकलेल्या मम्मीचा हात हातात घेतात आणि काकुळतीला येऊन आपल्या आईला सांगतायत, उद्या परवा सुट्टी आहे पटकन येऊ जाऊन. अगं उद्या परवा सुट्टी आहे पटकन येऊ जाऊन, चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. त्यांच्या थरथरणाऱ्या काठीला बळ मिळतं बघ, अगं त्यांच्या थरथरणाऱ्या काठीला बळ मिळतं बघ, त्यांच्या अंधुक झालेल्या नजरेला आभाळ मिळतं बघ. अगं थोडा तिथं प्रकाश करू आपण 2 रात्री राहून, चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. त्यांच्या खरभरीत झालेल्या हातानं निघतात म्हणती खाकर, त्यांच्या खरभरीत झालेल्या हातानं निघतात म्हणती खाकर, पण त्याच हातांनी जगवलीत ना ग आजपर्यंत कितीतरी पाखर. काही तासांसाठी आपण पाखर व्हायला जाऊ, चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. अगं हीच आपली पुन्हा एकदा दिवाळी समज, जाणं आणि येणं. हीच आपली पुन्हा एकदा दिवाळी समज, जाणं आणि येणं, कारण सिमेंट मध्ये रुतून बसलंय ग आता त्या गावचं बेणं. असं कोणतंच झाड नसतं जे स्वतः मुळं टाकतं खाऊन, चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. अगं फोनवरती त्यांच्या खोकलण्याचा तुला आता आवाज येत नाही, अगं फोनवरती त्यांच्या खोकलण्याचा तुला आता आवाज येत नाही. हॅलो हॅलो म्हणत अलगद फोन कट करते, मला बाबांसोबत बोलायला सुद्धा देत नाही. अगं डोळे त्यांचे आसुसलेत ग गावाकडून माझ्यासाठी हिरवे चष्मे लावून, चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. अगं गाडी नको आजोबांच्या पाठीवर मी खेळे, गाडी नको आजोबांच्या पाठीवर मी खेळे, नक्कीच तेव्हा त्या आत्म्याला खरा मोक्ष मिळेल. चल ना ग त्या पंढरीला येऊ पवित्र होऊन, चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन, आजी आजोबांकडे घेऊन. त्या आजी आजोबा म्हणजे घराचे प्राण आहे, तेवढे जपा एवढी विनंती करतो. आणि जाताना खऱ्या अर्थानं
या ठिकाणी नियोजित वेळेत सन्मान्य संयोजक आयोजक कमिटी आणि कमिटीच्या प्रेमातून या ठिकाणी येण्याचा योग आला। तारीख दिलेल्या तारखेपासून आजपर्यंत आपण सर्वांचं प्रेम पाहिलं, जे शब्दांमध्ये कधी व्यक्त होणार नाही। आणि खऱ्या अर्थानं भक्कमपणे जेव्हा ही तरुणाई या सोहळ्यासाठी अथक प्रयत्न करते, तेव्हा त्यांना भरभरून त्यांच्या पाठीवर आशीर्वाद रूपी देणं देणं हे आपलंही आद्य कर्तव्य आहे। ते आपण समस्त ज्येष्ठ मंडळी करत आहात। आपण सर्वांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो। मोठ्या माणसांचा मोठेपणा सचिन भाऊ किती मोठ्या उंचीचा असावा याचा प्रत्यंतर आज मला तुमच्या सगळ्यांच्या रूपाने पाहायला मिळालं। कारण कमी वेळेत मला बोलायला अधिकचा वेळ मिळावा, म्हणून प्रत्येक शब्दाला ज्यांच्या मुखामध्ये साखरेसारखं गोड प्रमाण होतं, पण मला बोलायला वेळ मिळावा म्हणून आपण त्याचं खडी साखरेत रूपांतर केलं। आपण सर्वांच्या चरणावर या ठिकाणी साष्टांग दंडवत प्रणिपात करतो। त्याचप्रमाणे आदरणीय आमचे विनेकरी बाबा, आदरणीय आमचे चोपदार बाबा, आदरणीय आमचे समस्त टाळ महर्षी, स्वरकंठमणी ताल महर्षी, समस्त संयोजक आयोजक कमिटी, समस्त ग्रामस्थ, आपण सर्वांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो। आलेले परिसरातील ग्रामस्थ, राजकीय सामाजिक सर्व क्षेत्रातील मान्यवर, खऱ्या अर्थानं आपले समस्त देणगीदार, आपण सर्वांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करत असताना जगाच्या पाठीवर आध्यात्मिक विचारांचा वसा आणि वारसा पोहोचवण्याचं काम करणारी आमच्या सोशल मीडियाची टीम, दादा आपल्या चॅनलचं नाव शिवसागर, खऱ्या अर्थानं शिवसागर यूट्यूब चॅनलचे या ठिकाणी प्रोप्रायटर एकदा जोरदार करून टाळ्या त्यांच्यासाठी होऊया तेवढी अपेक्षा व्यक्त करतो। कुणाचं नाम उल्लेख राहिला असेल त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणिपात करतो। आपण सर्वांच्या चरणावर या ठिकाणी साष्टांग दंडवत प्रणिपात करत भोलेनाथांच्या चरणावरती झालेली सेवा आज जाणीवपूर्वक हे विषय मांडण्याचा प्रयत्न यासाठी मी केला। कारण खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं, जोपर्यंत ही सगळी परिस्थिती बदलणार नाही तोपर्यंत प्रसन्न मनानं आपण परमात्म्याच्या चरणावर जाणार नाही, आणि परमात्म्याच्या चरणावर जोपर्यंत प्रसन्न मनानं जाणार नाही घेतलेलं नाम तिथपर्यंत पोहोचणार नाही। कारण परमात्मा आपल्याला आपलासा कोणता करायचा, आपल्याला प्रपंचात सुखही हवं, कारण विमान उभं आहे, आणि खऱ्या अर्थानं मोक्ष हे सुखही हवं। आणि ज्यावेळेस हा देह शेवटच्या क्षणी स्मशानभूमीत जातो तेव्हा कुटुंबातलं कोणीही जवळ थांबत नाही, आणि कवटी फुटली का एकच परमात्मा आहे। कारण तुम्ही करोडोचं काय, पण हजारो करोडोचं मंदिर बांधा, पण त्या मंदिरामध्ये लिंगच ठेवावं लागतं। आम्ही भगवान भोलेनाथांची मूर्ती ठेवू शकत नाही, ती फक्त आपल्याला पुढं पाहायला मिळते स्मशानभूमीमध्ये। कारण परमात्मा एकच सांगतो, खऱ्या अर्थानं आता इथं आला, बायको दारापर्यंत होती, मुलं अग्नी डाग देईपर्यंत होते, आता मीच शेवटी तुला राहिलो आहे। आणि खऱ्या अर्थानं म्हणजे मोक्षाचे अधिपती जर कोण असेल भोलेनाथ आहे। आणि प्रपंचाचा विचार केला तर भोलेनाथांचा सर्वोच्च खऱ्या अर्थानं शिष्य कोण? रावण। आणि रावणाची संपत्ती जर पाहिली तर मोजदात होणारी नव्हती। म्हणजे प्रपंचात खऱ्या अर्थानं समाधान देणारे आणि खऱ्या अर्थानं परमार्थामध्ये मोक्षाची अधिपती असणारी देवता म्हणजे भोलेनाथ आहे। त्यांच्या चरणावरती नम्र जर झालो तर प्रपंचातलं सुख आणि परमार्थातलं सुख या सुखाची अभिलाषा आम्हाला प्राप्त होईल, आणि ती आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून नम्रतापूर्वक आपण परमात्म्याच्या चरणावर राहावं एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। नश्वर देहाचं एकमेव साध्य तो ईश्वर परमात्मा आहे, त्या चरणावरती झालेली सेवा या ठिकाणी खऱ्या अर्थानं अर्पण करतो। बोलण्याच्या ओघात चुकीचा शब्द गेला असेल, मुलगा या नात्याने आपल्या सर्वांची क्षमा मागतो।